नमस्कार. मुंबई तकच्या चावडीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मुंबई तकची चावडी घेऊन आपण आलेलो आहोत पुण्यात. निमित्तही तसंच आहे. फ्युअल युनिव्हर्सिटीचं आज 20वा वर्धापन दिन आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की त्यांचा आज एक कॉन्क्लेव्हसुद्धा आहे. फ्युचर स्किल्ससाठीचा त्यांचा कॉन्क्लेव्ह सुरू आहे. जर आपण पाहिलं तर शिक्षणाच्या संधी बऱ्याच आहेत, पण त्या शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी लोकांना तिथवर पोहोचता येत नाही. पोहोचता आलं तरी खिशात पैसे नाहीत, अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची होते. अशाच विद्यार्थ्यांना केवळ पैशामुळे अडलं जाऊ नये. त्यांना पुढचा मार्गच माहीत नाही म्हणून त्यांनी अडून राहू नये. पण हिचा प्रवास युनिव्हर्सिटी असा नव्हता, तर तो होता तो म्हणजे संस्था. एक संस्था ते युनिव्हर्सिटी असा या ऑर्गनायझेशनचा प्रवास राहिलेला आहे. विशेष म्हणजे राज्यात, देशात आणि मग नंतर इंटरनॅशनल पातळीवर सुद्धा हा प्रवास सुरू राहिलेला आहे. आता या सगळ्याच्या मागे एक व्यक्ती आहे, जी स्वतः मराठवाड्यातल्या लातूरातनं आली. स्वतःच्या शिक्षण घेताना काही अडथळे आले, काही आव्हानं आली. त्यातनं शिकत-शिकत ही व्यक्ती मोठी झाली. शिक्षण घेतलं, पण विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडथळ्यांमुळे कुठेतरी सतत पडणारे प्रश्न घेऊन पुढे काहीतरी या विद्यार्थ्यांसाठी करावं म्हणून थेट एक युनिव्हर्सिटी स्थापन केली. महत्त्वाचं आहे ते म्हणजे की फक्त इतकं करून थांबलं नाही, तर या विद्यार्थ्यांना पुढे भविष्यामध्ये चांगल्या नोकरीच्या, रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी सुद्धा या व्यक्तीनं प्रयत्न करण्याचा ध्यास धरलेला आहे. ती व्यक्ती आपल्या सोबत आहेत. डॉक्टर केतन देशपांडे आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांचं चावडीवर मी स्वागत करते. पण स्वागत करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला कळलेली आहे. ती म्हणजे की आज डॉक्टर केतन यांचा वाढदिवससुद्धा आहे. युनिव्हर्सिटीचा वर्धापन दिनसुद्धा आहे. एक कॉन्क्लेव्हसुद्धा आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला हॅपी बर्थडे. थँक यू सो आणि मच. त्याचबरोबर मला असं कळलेलं आहे की तुमच्या मातोश्री सुलभा देशपांडे, ज्या रिटायर्ड जज राहिलेल्या आहेत, त्यांचा उद्या वाढदिवस असतो आणि तुम्हा दोघांचाही वाढदिवस याच युनिव्हर्सिटीमध्ये साजरा केला जातो अगदी एकाच दिवशी. हे सुद्धा लक्षात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही आमच्याकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक यू. तर चला मग आपण आता चावडीला सुरुवात करूयात. अजिबात थांबूयात नको. आज केतन सर तुम्हाला म्हणून सांगते म्हणून आमच्याकडे अशी पद्धत आहे चावडीवर की आमच्याकडचे आमचे सर प्रश्न विचारतात आणि त्यानंतर मग आम्ही सहकारी प्रश्न विचारतो. आज मात्र मी इथं असल्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि माझे सहकारी प्रश्न विचारण्यासाठी इथं बसलेले हे विद्यार्थी आहेत. त्यामुळे आज तुम्ही जसे त्यांना प्रश्न विचारता तसे प्रश्न त्यांच्याकडनं सुद्धा येणार आहेत. मला वाटतं की चावडीसाठी सगळेजण तयार आहेत आणि इंटरेस्टिंग प्रश्न असू शकतात. कारण जेव्हा प्रोफेसरना प्रश्न विचारायचा असेल तेव्हा चांगलेच मुलं, विद्यार्थी तयारी करून येतात. चला मग आपण चावडीला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न हाच राहील ते म्हणजे की इतकी वर्षांपासून तुम्ही ध्यास घेऊन ही युनिव्हर्सिटी जी आहे ती स्थापन केलेली आहे. अनेक अडथळे, आव्हानं आलेली आहेत. पण या युनिव्हर्सिटीच्या अनुषंगानं तुमचा जो प्रवास होता, तुमच्या जे शिक्षणातले अडथळे होते, त्याचा कुठेतरी प्रभाव आहे आणि त्यातनंच ही युनिव्हर्सिटीची कल्पना आली असं ऐकलेलं आहे. तर कशा पद्धतीनं हा जो प्रवास तुमचा आहे तो राहिलेला आहे? तुमच्या शिक्षणात सुद्धा बरीचशी चॅलेंजिंग होती असं आम्ही ऐकलंय. लातूरातनं तुम्ही शिक्षणाची सुरुवात केली. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असं शिक्षण करत ग्लोबल युनिव्हर्सिटीपर्यंत तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. तर त्या शिक्षणाचा अनुभव आणि त्यातले अडथळे समजून घ्यायचे. थँक यू. खरंच म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी मी ही संस्था सुरू करायचा निर्णय घेतला. तेव्हा विद्यार्थ्यांना खूप अडचणी येतात, तशा मला पण अडचणी आल्या आणि मला करिअरच्या परीक्षा माहीत नव्हत्या. परीक्षेचे फॉर्म्स कसे मिळतात ते माहीत नव्हतं आणि कसे भरायचे ते माहीत नव्हतं. त्यामुळे माझा एक परीक्षेचा फॉर्म मी मुकलो आणि तो भरू शकलो नाही. आणि ग्रामीण भागातनं शिक्षण घेऊन पुण्यात आल्यानंतर असं झालं, असं वाटल्यानंतर मी असं ठरवलं की जर मलाच माहीत नसेल शहरात येऊन, तर माझ्या मित्रांची परिस्थिती कशी असेल. बरोबर. आणि म्हणून मी एक पुस्तक लिहिलं की ज्यामध्ये या सगळ्या करिअरची माहिती, स्वतःच परीक्षा दिल्या सगळ्या आणि त्या परीक्षा दिल्यानंतर मग त्या काही इंटरनेट वगैरेचा एवढा प्रभाव नव्हता. म्हणून आम्ही कुठले अर्ज कुठल्या पोस्टाने मिळतात, कसा फॉर्म मागवायचा, असं सगळं आम्ही एक पुस्तक तयार केलं आणि योगायोगाने ते आम्ही राष्ट्रपती कलाम साहेबांना पाठवलं आणि त्यांनी ते वाचलं आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांच्या पुण्याच्या दौऱ्यामध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही सगळी माहिती सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्या प्रेरणेतनं मग मी विचारलं त्यांना की हे मी कसं करणं शक्य आहे. ते म्हणले, एका मेलेल्या माणसाला 4 लोकं मिळतात. तू जिवंत तरुण आहे, तर तुला खूप लोकं जुळल्या जातील. तू हे काम कर. आणि असं हे काम आम्ही सुरू केलं आणि आता 20 वर्ष होत आली. तिथनं ती बीज रोवली असं म्हणू शकतो आपण आणि आता ह्याचा प्रवास पूर्ण युनिव्हर्सिटीपर्यंत झाला आहे. पण खूप चॅलेंजेस आली.
सुरुवातीला लष्कराच्या भाकऱ्या भाजताय का? तू तुझं करिअर बघ आधी, नंतर दुसऱ्याचं बघ. असे सगळे प्रकारचे टोमणे आणि सगळ्या प्रकारचे प्रेशर्स हँडल केले. पण मला योगायोगाने चांगले लोकं मिळत गेली, एक्सपोजर मिळत गेलं. एका ग्लोबल जसं तुम्ही म्हणालात युनिव्हर्सिटीमध्ये मला स्कॉलरशिप मिळाली शिकायला. मग त्यातनं असं झालं की सगळ्या घरच्यांना आणि सगळ्यांना वाटलं की हा काहीतरी वेगळं करतोय. आणि मग चांगलं झाल्यावर ते म्हणले की तू आम्हाला माहीतच होतं तू काहीतरी चांगलं करणार आहे. म्हणून हां. त्यांनी त्याचा आशीर्वाद दिला आणि हं. तसं ती उभा राहिली. चांगलं केल्यावर लोकांना असं वाटतच नंतर वाटतं चांगलं झालं आणि त्याला शिक्का मिळाला किंवा एक पाठिंबा मिळाला की वाटतं की तू चांगलं करणार. पण तुम्ही एपीजे अब्दुल कलामांचा उल्लेख केला तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी की एपीजे अब्दुल कलाम यांच्या शब्दांमधनं, यांच्या विचारांमधनं प्रेरणा घेऊनच देशासाठी काहीतरी करायची प्रेरणा घेऊनच मग या युनिव्हर्सिटीच्या अनुषंगानं तुम्ही विचार करायला लागलात आणि तुम्ही तुमच्या म्हणजे जे काही इंटरनॅशनल पद्धतीनं फेलोशिप जी मिळाली त्याचाही उल्लेख केलेला आहे. मी सुद्धा आज थोडासा अभ्यास करत होते तेव्हा मला सुद्धा काही स्कॉलरशिप्स तुमच्या फेलोशिप जे आहेत, अवॉर्ड्स जे आहेत ते कळलेले आहेत. एक म्हणजे अशोका फेलोशिप जी 2013ला मिळाली. त्याच्यानंतर चॅम्पियन ऑफ चेंज हा अवॉर्ड तुम्हाला मिळाला आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2017ला मिळाला आहे. तसंच तुम्हाला डॉक्टर डी पावटे फेलोशिपसुद्धा मिळालेली आहे 2023ला आणि एक इंडियन सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड मिळालेला आहे जो युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजचा आहे, युकेचा, तो मिळालेला आहे 2024मध्ये. हे सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे की जसं लोकांना लोकांनी रेकग्नाइज केलं की तुम्ही चांगलं काम करताय, तसं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याबद्दलची दखल घेतली गेलेली आहे. पण हा पुन्हा प्रश्न असतो तो म्हणजे की अशा गोष्टी जेव्हा आपण सुरू करतो नव्यानंच, तेव्हा खूप सारे अडथळे येतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याही या कार्यात अडथळे आले. लोकांनी नंतर शाबासकी दिली, आधी अडथळे आले. तर हे अडथळे कसे होते आणि कसा राहिला हा प्रवास, एक संस्था ते एक युनिव्हर्सिटी? खूप अडथळे होते. पहिले तर आम्ही मोफत शिक्षणाचा प्रचार करत होतो. त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये मोफत शिक्षण हा एक वेगळा विषय आहे. हं. त्यामुळे प्रस्थापित शिक्षण संस्थेला हा प्रयोग कदाचित नाविन्यपूर्ण वाटत होता. त्यामुळे सुरुवातीला त्याचा ॲक्सेप्टन्स नव्हता किंवा आपण काहीतरी शिष्यवृत्तीवर शिकू शकतो हे ग्रामीण भागातल्या मुलांना पण माहीत नाही आहे आणि अजूनही नाही. तुम्ही ज्या सगळ्या शिष्यवृत्तींचा उल्लेख केला तो खरं म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की अशा शिष्यवृत्ती असतात आणि सरकारी शिष्यवृत्तीपेक्षा प्रायव्हेट शिष्यवृत्ती पण तेवढ्याच मोठ्या आहेत. त्याचा अभ्यास जर झाला तर त्यांना सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो. तिसरा अडथळा झाला की आपण जेव्हा असा प्रयोग करतो तो सामाजिक उद्योजकताचा असतो म्हणजे सोशल एंटरप्रेन्योरशिप. एखादा तरुण मुलगा साधारणतः नोकरी करून नोकरीला लागायचं आणि आपलं कुटुंब सांभाळायचं असं त्याच्याकडनं एक अपेक्षा असते. पण ते न करता आपण एक वेगळा सामाजिक उद्योजकतेचा प्रयोग करायचा. त्यासाठी मला CSR लॉचा पण खूप फायदा झाला. तो 2014ला CSRचा कायदा सिलेक्ट केलं हां, त्याच्यात आणि त्याच्यातनं असा फायदा झाला की कंपनींना त्यांचा 2% नफा सामाजिक उपयोगासाठी द्यायचा होता आणि त्यात आमची संस्था पुढे आली कारण आधीपासून आपण काम करत होतो. तर तो अडथळा दूर झाला. म्हणजे सामाजिक परिवर्तन करण्यासाठी जी आर्थिक मदत लागते ती कदाचित CSRच्या कायद्यामुळे आम्हाला खूप लवकर त्याची मदत झाली. दुसरं, विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही वेगवेगळ्या प्रशिक्षण द्यायचो तेव्हा याच्यातनं नोकरी लागेलच का अशी खात्री त्याला बाकीच्या संस्थांमध्ये नव्हती. पण तो इथे आल्यानंतर तो जास्त विचारायला लागला कारण की त्याला एवढे सगळे कॉर्पोरेट्स आणि इंडस्ट्रीज त्यामुळे अपेक्षा पण खूप वाढायला लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन असे अडथळे दूर करणं हे सुद्धा एक चांगलाच प्रवास होता. त्यासाठी आम्ही कंपन्यांबरोबरच आता भागीदारी केली की तुम्ही तुमचा सिलेबस आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला ते विद्यार्थी शिकवून देऊ. अरे वा. आणि म्हणजे आपले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आता मुख्यमंत्र्यांनी खूप MOU साईन केले ते आपण बघतो. त्याच्यात वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट्स येतात. बरोबर. पण त्या इन्व्हेस्टमेंटला लागणारं कौशल्य मनुष्यबळ कसं तयार करायचं म्हणून मग आम्ही ते मनुष्यबळ तयार करायला घेतलं. आता डेटा सेंटर उदाहरणार्थ त्याचं ट्रेनिंग द्यायचं कारण डेटा सेंटर्स खूप महाराष्ट्रात येत आहेत किंवा क्लाउड आणि जावा सारखे कोर्सेस आहेत त्याचं ट्रेनिंग आपण देतोय जेणेकरून कौशल्य मनुष्यबळ पुढे जाईल. किंवा आता डिजिटल मार्केटिंगचा युग आहे, AIचा युग आहे, तर ते टूल्स आपण कसे विद्यार्थ्यांना शिकवू शकू यावर आमचं प्राधान्य आहे आणि असे अडथळे आम्ही दूर करत गेलो. म्हणजे फ्युचर स्किल्स जे आहेत ते शिकवण्यावर भर दिला आणि माझी जी माहिती आहे, माझ्यापर्यंत जी माहिती आली त्याच्यानुसार सुमारे 3 लाख मुलांना तुम्ही असे फ्युचर स्किल्स जे आहेत ते शिकवले आणि आत्ताचं हे कॉन्क्लेव्ह सुद्धा या फ्युचर स्किल्सवर सुद्धा म्हणजे आहे ऑर्गनाईज केलेलं. माझा हा प्रश्न आहे ते म्हणजे की इतका विचार माणूस तेव्हा करतो की ज्याने हा सगळा प्रवास करत असताना स्वतःचा सुद्धा अभ्यास केलेला असतो आणि म्हणजे जरी आई जज झाली तरी सुद्धा आधीचा तुमचा जो काळ आहे तो खूप संघर्षमय राहिलेला आहे. मराठवाड्यातनं आलं, त्याच्यानंतर मग एक ग्रामीण भागातनं येणं हे सुद्धा हे एक चॅलेंज असू शकतं. मोठ्या ठिकाणी जाणं हे सुद्धा एक चॅलेंज असू शकतं. तर हे तुमच्या
ग्रामीण ते ग्लोबल या अभ्यासातले, या शिक्षण प्रवासातले जे संघर्षमय गोष्टी आहेत किंवा जी आव्हानं आहेत, ती समजून घ्यायची आहेत. विशेष करून विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो, की आले अडथळे तर थांबायचं नाही आणि जर थांबलं नाही, तर मग कसे मार्ग काढायचे यामुळे. आणि ग्रामीण भागातनं आल्यामुळे काय असतं की माहितीच नसते हं. आणि शहरी भागात असली तर खूप माहिती असते, पण मोजकी कोणती वापरायची ती माहीत नसते. म्हणजे असे दोन्ही कॉम्प्लेक्स बरोबर. आहेतच. अगदी. आणि विद्यार्थ्या दशकात जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा मला हे माहीत नव्हतं की आयुष्यात आपण सामाजिक उद्योजकता हे करिअर करू शकतो किंवा एखादी सामाजिक संस्था पण मोठी होऊ शकते आणि तुम्ही एक शिक्षण घेऊन खूप पुढे जाऊ शकता, असं माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. आणि CSR सुद्धा खूप प्रोफेशनल फील्ड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्डेबल पण प्रस्ताव लिहावे लागतात. तुम्ही काय इम्पॅक्ट करता? प्रश्न विचारले जातात की तुम्ही विद्यार्थ्यांना हेच कौशल्य का देता? किंवा ह्या जॉबचा तुम्ही अभ्यास केला आहे का? की इथे खरंच नोकऱ्या उपलब्ध आहेत का? तर त्या प्रश्नांमुळे माझा बराच अभ्यास पुढे गेला. CSRनी जे प्रश्न विचारले कंपन्यांनी, की बाबा तुम्ही हा कार्यक्रम का राबवताय? त्याच्यामधलं तुमचं लॉजिक काय आहे? हे जेव्हा मोठे-मोठे अधिकारी तुम्हाला विचारायला लागले, त्यामुळे तुमचा एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी नॅचरली तुम्हाला अभ्यास करावा लागतो. बरोबर. आणि मग तो मी सुरुवात केला, की बाबा जर आपल्याला ह्या कौशल्य शिकवायचे आहेत, तर निदान आपण ह्या कौशल्यांबद्दल वाचलं पाहिजे. तिथे कुठले-कुठले अपॉर्च्युनिटीज आहेत, ह्याबद्दल आपण माहिती घ्यायला सुरुवात केली. मग अख्खी आता त्याच्यावर रिसर्चच करणं गरजेचं आलं, की मग आपलं स्वतःच डॉक्टरेट आहे का आपण त्याच्यावर? हा प्रश्न निर्माण झाला, की आपण ऑथेंटिकली कसं सांगणार, की हे असं केलं तर चांगला इम्पॅक्ट होईल किंवा चांगला कार्यक्रम राबवला जाईल. म्हणून मी ह्याच्यात PhD करायचं पण ठरवलं आणि गेल्या 5 वर्षात ती मी PhD कंप्लीट केली. आता डॉक्टरेट झालेली आहे. त्याच्यामध्ये मी बँकेच्या CSR जर चांगलं काम केलं, तर कसा प्रभाव युवकांवर पडेल याच्यावर संशोधन केलं. तर त्याच्यातून माझ्या लक्षात आलं, की विद्यार्थ्यांना जे पाहिजे आणि कंपन्यांना जे हवं मनुष्यबळ आहे, ह्याचा जर आपण एक चांगला फ्रेमवर्क केला, तर चांगलं सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे मिळू शकतं. आणि आजकाल जसं इन्व्हेस्टर्सला लोकं म्हणतात, की आम्ही ₹10 दिले, तर आमचा किती नफा होईल? बरोबर. तसंच देणगी देणारे पण म्हणतात, आम्ही ₹10 दिले, तर तुमचं काय काय इम्पॅक्ट आहे? हां. तर त्याला सोशल रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट असा फॉर्म्युला आपण वापरतो. अच्छा. आणि आज तो आमचा ₹17.5 म्हणजे जर ₹1 दिला तर 17.5 पटीने आम्ही त्या विद्यार्थ्याचा सामाजिक फायदा त्या कंपनीला करून देतो. अच्छा. आणि हे प्रूव्हन स्टॅटिस्टिक्स आहे. तर हे सगळं आम्ही शिकत गेलो, ह्याचं सायंटिफिकली व्हॅलिडेशन करत गेलो आणि ते क्षेत्र पण आता खूप सायंटिफिक झालं आहे. म्हणजे ह्याच्यावर एक इम्पॅक्ट असेसमेंट आपण शब्द वापरतो, ज्याच्यात बघितलं जातं की खरंच विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो का नाही. मोठ्या-मोठ्या एजन्सीज थर्ड पार्टी ऑडिट करतात, की तुमचा उपक्रम खरंच समाजाला उपयोगाचा आहे का? कंपनीला फायदेशीर आहे का? आणि देणगीपासून आता स्ट्रॅटेजिक फिलॉन्थ्रॉफी असा शब्द इंग्रजीतला हां, हां. हा पण वापरला जातो, इव्हॉल्व झालेला आहे. त्यामुळे देणारा दाता असं विचार नाही करत, की लगेच मी चेक दिला आणि झालं. नाही, त्याचं काय झालं? किती मुलांना शिष्यवृत्ती मिळाली? ॲक्चुअल हां, रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ती घेतात. उदाहरण सांगायचं राहिलं तर आमच्याकडे डॉक्टर युसुफ अहमेद जे सिप्लाचे चेअरमन आहेत आणि पद्मभूषण आहेत. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी आम्हाला सपोर्ट करायचं ठरवलं आणि आज त्यांच्या नावाने आम्ही स्कूल ऑफ सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केली आहे. तर त्यामागचं त्यांचं उद्दिष्ट असं आहे, की इंडस्ट्रीला जे कौशल्य पाहिजे ते फ्युएलनी द्यावं. आणि साधारणतः 4 तास ते आमच्या बरोबर होते उद्घाटनाच्या दिवशी. त्यांनी आम्हाला हे सगळं समजून सांगितलं, की इंडस्ट्री काय असते, आम्हाला कसं कौशल्य मनुष्यबळ पाहिजे आणि भविष्यात तुम्ही काय केलं पाहिजे. मग अशी मेंटरिंग अशा व्यक्तीकडनं मिळणं हे शक्य फक्त सामाजिक उद्योजकतांमुळेच होऊ शकतं, की तो एखाद्या कंपनीचा चेअरमॅन किंवा CEO हा तुम्हाला येऊन सांगतो, की तुम्ही असं केलं पाहिजे. मग ते माझ्यासाठी कुठल्याही नोकरीपेक्षा किंवा कुठल्याही दुसऱ्या अचिव्हमेंटपेक्षा खूप मोठी गोष्ट होती. आणि असा विश्वास आमचा सगळ्या कंपन्यांचा आता बसत गेला. जवळजवळ 88 पार्टनर्स बरोबर आम्ही काम करतोय आणि सगळे जागतिक MNCs आणि कॉर्पोरेट्स आहेत. खरं तर असं CSR हा शब्द आत्ता रूळ व्हायला लागलेला आहे. पण CSR म्हणजे नुसतं एकीय ठिकाणून पैसे काढून ते दुसरीकडे द्यायचे आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी संपते आणि त्या कंपन्यांची म्हणजे ज्यांनी पैसे घेतले त्या संस्थांचीही संपते, असं पाहायला मिळतं अनेकदा. फार कमी कंपन्या आहेत की ज्या पुढे लक्ष घालून या सगळ्याचा पाठपुरावा करतात आणि तुमच्या वाट्याला असे लोक आलेले आहेत, किंबहुना तुमच्याकडे बघून आणि विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी असे लोक आलेले आहेत. ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही CSRचा उल्लेख केला म्हणून थेट मला माझ्या डोक्यात डोकावणारा प्रश्न मी थेट विचारून टाकते. ते म्हणजे की ही कल्पना CSR ते पण विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भवितव्यासाठी द्यायचे आणि मग तेच विद्यार्थी आपल्याकडे घ्यायचे. ही कन्सेप्ट जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घेऊन गेला असाल, लोकं निश्चित हसले असतील तुम्हाला.
हसले होते ना, नक्की. काय कपूपणे हसल्या होत्या. तर तो अनुभव समजून घ्यायचा आहे. काय होते त्यांचे रिॲक्शन्स आणि आत्ता इतक्या वर्षानंतर म्हणजे 2007 नंतर जो काही बदल होत गेला त्याच्यानंतर आत्ता त्यांचा रिस्पॉन्स काय आहे? नाही, काही जण तर ही कल्पना वाचून अपॉइंटमेंटच नाही द्यायचे. म्हणजे अगदी 2-2 तास उभं राहून ठेवायचे. पैसे मागणाऱ्याला कोण कोण अपॉइंटमेंट देईल? त्यामुळे अजिबात दरवाजातच नाही उभा करायचे. म्हणजे असे पण खूप अपमान सहन केले, की ज्याच्यामध्ये आम्ही दरवाजात त्यांच्या गेलोय, पण त्यांनी आमचं ऐकूनच नाही घेतलं. आणि त्यावेळेस आम्ही पण लहान होतो. कदाचित ती कल्पना पण नवीन होती. पण हळू-हळू जेव्हा समाज आमच्यासोबत आहे आणि काही आपल्यासारखे चांगले मीडिया टीम आहे, त्यांनी आमचं उचलून धरला आवाज आणि सांगितलं की हे चांगलं काम करतायत. तर त्यामुळे त्यांना ते पटत गेलं, हळू पटत गेलं. मग आम्ही अजून एक केलं की आम्ही आपले जे सगळे राजकीय नेते आहेत, त्यांना पण शायावे नाही केलं. त्यांना पण आम्ही सांगितलं की आम्ही हे उपक्रम करतोय, तुमच्या मतदारसंघातल्या युवकांसाठी ह्याचा फायदा होईल. तर त्यांनी त्यांचं बाकीचं राजकारण सोडून समाज उपयोगी हे काम आहे, ह्याला आपण पुढे घेऊन जाता येईल, असं अगदी म्हणजे आम्हाला सपोर्ट केला. म्हणजे अगदी ताजं उदाहरण म्हणजे आदरणीय अजितदादांचं. त्यांनी सगळ्या आमदारांना पत्र लिहिलं, की तुम्ही ही फ्युएलची शिष्यवृत्ती आहे आणि तुम्ही घ्या. काही त्यांच्या ऑफिसमधले अधिकारी म्हणे, "असं एका संस्थेबद्दल आपण लिहू नाही शकत." ते म्हणले, "नाही, हे समाजासाठी आहे, CSR आहे, देऊन टाका." आणि त्यांनी लिहिलं आणि आमच्याकडे 10 पट अर्ज आले आणि त्याच्यामुळे विद्यार्थी वाढली. तर असा समाज उपयोगी जर उपक्रम असेल तर सगळेजण पुढे येतात, हे तुम्हाला सांगायचं. आणि आणि मग कंपन्यांना पण वाटायला लागलं की बाबा एवढे ग्रामीण भागातले विद्यार्थी शिकायला येतात, तर काय हरकत आहे मदत करायला. म्हणून त्यांनी पण मदत करायला सुरुवात केली. आणि गरीब मुलं आहेत म्हणून गरीब इन्फ्रास्ट्रक्चर, गरीब मुलं आहेत म्हणून सेकंड हँड कॉम्प्युटर द्यायचे, असं नाही न करता गरीब मुलगा आहे म्हणून श्रीमंत इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं, त्याला सगळी चांगली ऑपॉर्च्युनिटी द्यायची. म्हणून आम्ही अतिशय प्रोफेशनली ह्याला रन करायचं ठरवलं. मग आमचे शिक्षक, आमचं इन्फ्रास्ट्रक्चर हे अगदी कुठल्याही नॉर्मल विद्यापीठाला किंवा कॉलेजला जसं असतं त्याच्यापेक्षाही अतिशय उत्कृष्ट केलं. कॉर्पोरेट कंपन्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं. म्हणजे 8 तास एअर कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांनी बसावं अशी व्यवस्था केली. म्हणजे पुढे 8 तास तो एअर कंडिशनमध्ये MNCमध्ये कामाला जाईल. ती मुलगी त्याच्यामुळे ड्रॉपआउट नाही व्हायला पाहिजे, की 8 तास एअर कंडिशनमध्ये बसली आहे. असा पण आम्ही विचार केला. तिला 10 तास काम करता यावं कॉम्प्युटरवर, मग तशीच स्क्रीन द्यावी ज्याचा डोळ्याला त्रास नाही होणार. मग तशी स्क्रीन आपण आणली. असं सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी करत गेलो आणि विद्यार्थ्यांचं हिताचं काम होत गेलं. तुम्ही अजितदादांचा उल्लेख केला म्हणून मला न राहून मी हा प्रश्न विचारते की अजितदादांची आणि तुमची ही जी भेट होती, तर त्या भेटीच्या संदर्भात थोडंसं सांगाल की म्हणजे कशी भेट ठरली, कशी ही भेट झाली, काय तेव्हा बोलणं झालं होतं? अजितदादा नेहमी घाईत असायचे, तर तुमच्याशी बोलत असताना त्यांनी या सगळ्याकडे कसं पाहिलं? जसं त्यांनी सांगितलं की हे लेटर द्या म्हणून म्हटलं, पण त्या दरम्यानची जी गोष्ट आहे ती आम्हाला समजून घ्यायची आहे. हो, सकाळी आय थिंक 7:30-8 ची वेळ आम्हाला मिळाली होती अच्छा, पोहोचला होता मंत्रालयामध्ये. तुम्ही आणि वेळेवर? पोहोचलो होतो. मला आठवतं मी 5 वाजता 4:30 वाजता पुण्यातनं निघालो आणि 7:30-8 वाजता तिथे पोहोचलो. आणि त्यांचे जॉईंट सेक्रेटरी आहेत, त्यांना आमच्या कामाबद्दल माहीत होतं, म्हणून त्यांनी ती अपॉइंटमेंट आमची फिक्स केली होती. आणि त्यांनी विचारलं आणि माझ्याबरोबर 2 विद्यार्थी मी मुद्दाम घेऊन गेलो होतो. एक बारामतीची आणि एक पुण्याची. आणि मी म्हटलं की आम्ही हे सगळं काम करतोय. तेव्हा त्यांनी वरती बघितलं आणि म्हटले, "मग काय करता तुम्ही?" तर मी म्हटलं, "हे आम्ही ग्रामीण भागातल्या मुलांना असं कौशल्य देतो, स्किल ट्रेनिंग देतो आणि आमची एक विद्यार्थी आता एका बहुराष्ट्रीय कंपनीत गेली आहे, ती तुमच्या बारामतीमधलीच आहे. बोलवा म्हणले तिला." आणि तिला पण भेटले. तिच्या अजूनही मला आठवतं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना खूप आवडला आमचा हा प्रकल्प, की अरे, यांनी मला लाईव्ह दाखवलं की हे असं सगळं होतंय. आणि मग म्हणले, बघ, मी माझं ब्राउचर दिलं आणि त्यात मोदीजींचा फोटो होता. पहिले म्हणले, तुला काही मदत लागली तरी सांग. आणि मग नंतर म्हणले, महाराष्ट्रात जेवढी लागेल तेवढी सांग. आणि ते सांगितलं आणि मी म्हटलं की आम्हाला असं शिष्यवृत्ती द्यायच्या आहेत, पण आम्हाला गरजू विद्यार्थी मिळत नाहीत, तर ते गरजू विद्यार्थी आम्हाला शोधायचे आहेत. तर ते म्हणले, आपण सगळ्यांना लिहू आणि माहिती देऊ. आणि त्यांनी सर्व आमदारांना त्यांच्या ही माहिती आहे, शिष्यवृत्ती आहे, अनेक त्यांच्या विभागातल्या लोकांना सांगितलं आणि हे पत्र पाठवा. आणि ते अजूनही मी पत्र जतन करून ठेवलं आहे. आणि त्यांनी सगळ्यांना लिहिलं. आणि मग थोडेसे ते म्हणले की एकाबद्दल कसं लिहिता येईल, तर मग ते अगदी आवर्जून म्हणले, अरे, लिहायचं, हे समाज हिताचा आणि CSRचा उपक्रम आहे. तर अशी दादांची आठवण आहे आणि त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना आम्हाला मदत करता आली. ते म्हणाले पण होते, मी येईल फ्युएलला बघायला, हे पण त्यांनी दिलं, पण ती आता भेट होऊ नाही शकली. सार्वजनिक कामांसाठी दादा कधी नाही नाही म्हणायचे आणि विद्यार्थ्यांसाठी नाही. स्वतः बारामतीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी इतक्या मोठ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. फ्युएल
हे नावच इतकं वायब्रंट आहे आणि फ्युएल म्हटलं की त्याचा चांगला वाईट असा दोन्ही पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्ह्स असं त्याचं फुल फॉर्म आहे. तर काय, कशा पद्धतीनं हे आपल्याला सुचलं, ही कन्सेप्ट कुठून आली आणि फ्युएलच नाव का द्यायचं? विद्यार्थी असतात फ्युएलसारखे, देशाचा गाडा हाकण्यासाठी त्यांची गरज आहे. पण तुम्ही युनिव्हर्सिटीला असं नाव का दिलं? म्हणजे आगीत तेल घालणारी युनिव्हर्सिटी अशा पद्धतीनं लोकांनी बघितलं नव्हतं का? म्हणजे कुठून आला हा थॉट, हे नाव? आणि मी जेव्हा विद्यार्थी दशकेत होतो, तेव्हा खूप इंधनाचे रेट्स वगैरे खूप वाढायचे. त्यामुळे अरे बापरे! ते तो एक खूप हिट अजूनही वाढतात. हां, तो हिट इश्यू होता त्यावेळेस. हं. त्यामुळे असं काहीतरी स्टुडंट्स फ्युएल असं मी विद्यार्थ्यांचं पुस्तकाचं नाव दिलं होतं. अच्छा. म्हणजे ते मला त्याच्यातनं सुचलं होतं, की बाबा मुलांना थोडंसं अट्रॅक्ट होईल फ्युएल असा हं, हं, शब्द. हं. आणि आमच्याकडे एक जिम पण होतं, त्याचं नाव फ्युएल होतं. अच्छा. तर त्या ह्याच्याने मी तुम्ही म्हटलं जायचात तिथे? हां, मी जायचो नाही पण बघायचो की होतं. तर मग तो लाँग फॉर्म आधी सुरुवातीला फ्रेंड्स युनियन फॉर इंजिनिअरिंग लाईव्ह्ज करायचं ठरलं होतं. ओके. कारण की इंजिनिअरिंग करायचं मोस्टली सगळ्यांचं असतं आणि मलाही करायचं होतं. पण नंतर म्हटलं इंजिनिअरिंग केलं की मग फक्त इंजिनिअरिंगचेच मुलं त्याच्या हे हं. होतील. म्हणून त्याला कट करून एनर्जायझिंग लाईव्ह्ज असं ते लाँग फॉर्म केलं आणि ते होत गेलं. हं, हं. आणि नंतर मग त्या नावाला खरंच वाटायला लागलं की त्याचं नावाचं महत्त्व भरपूर आहे आणि लोकांना खूप त्याचं महत्त्व पण पटलं. हं, हं. तुम्ही आता ते नावाचं सांगितलंत, पण मग संस्था होती. त्या माध्यमातनं पण विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकला असतात किंवा अशा अनेक विद्यार्थ्यांना शिकवू शकला असता. पण मग संस्थेचं रूपांतर युनिव्हर्सिटीपर्यंत व्हावं किंवा युनिव्हर्सिटीपर्यंत तुम्ही का केलंत? आणि का निर्णय घेतलात हा? जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात त्याप्रमाणे, की एखाद्या सामाजिक स्तरातनं, विशिष्ट पद्धतीच्या सामाजिक स्तरातनं येणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा ऑकवर्ड वाटू नये चांगल्या ठिकाणी काम करताना आणि तो एक बट्टा त्याच्यावर लागू नये, की हा राहू शकतो का या एन्व्हायर्नमेंटमध्ये. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही इथे सगळी सुसज्जता केलेली आहे. पण मग हे कसं झालं पुढे, की एक संस्था ते युनिव्हर्सिटी करायची आणि ती सुद्धा अशी हाय-फाय, मुलांच्या भाषेत सांगायचं तर हाय फंडू युनिव्हर्सिटी करायची? नाही, मगाशी मी जो उल्लेख केला की गरीब मुलांना गरीब इन्फ्रास्ट्रक्चर नको, हे एक थोडं डोक्यात आहे, अजूनही आहे, हं, की हं. चांगले सुविधा द्यायची म्हणजे त्यांना चांगलीच नोकरी लागेल. त्याच्यातनं ते हाय इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं ठरवलं. पण युनिव्हर्सिटी का करायची वगैरे हे का ठरवलं तर अ, सामाजिक उद्योजकला शेवटचा एक्झिट काय मिळेल? म्हणजे कमर्शियल एंटरप्रेन्योरला आपण जेव्हा बघतो तो हं, हं. त्याचा IPO करतो आणि त्याचं कंपनी खूप व्हॅल्युएशन होतं. पण सामाजिक संस्थेला काय असं होतं, की जेणेकरून त्याची एक्झिट होऊ शकते किंवा त्याचं मोठं रूप होऊ शकतं. तर शिक्षण संस्था किंवा सामाजिक संस्था साधारणतः हे रूप आहे, की फॉर्मल एज्युकेशन इन्स्टिट्यूट होणं, विद्यापीठ होणं आणि मग त्याचं आता सोशल स्टॉक एक्सचेंज पण झालं आहे आता. त्यामुळे IPO पण होऊ शकतो. हं, तर हं. तेवढ्यापर्यंत आपण मजल मारलेली आहे. अच्छा. पण तर मग IPO करण्याचा विचार आहे हो, ना? IPO करण्याचा विचार आहे. आम्ही आता मिड मार्चमध्ये आमचं बोलूयात आपण हो. याच्यावर आत्ता, म्हणजे याच इंटरव्ह्यूमध्ये समजून घेऊयात आपण. हां. आणि ते करायचं आहे आणि जेणेकरून एखादा कमर्शियल उद्योजक जसा आपली हे करू शकतो, तसं सामाजिक उद्योजकाची करिअर होऊ शकतं हे दाखवण्यासाठी आणि हे प्रयत्न करण्यासाठी मी ही उचल घेतली. आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे, की बाबा आपण जे शिकतोय ते योग्य एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडनं शिकतोय. मग आपण एखादी नुसतीच संस्था राहिलो असतो, तर ते कदाचित त्याला पटलं नसतं. त्याला ती सर्टिफिकेट, त्याला ती डिग्री, ती त्याला त्या इन्स्टिट्यूटकडनंच पाहिजे होती किंवा त्या युनिव्हर्सिटीकडनंच बरोबर. पाहिजे असते. हं. म्हणून ते पण प्रयत्न केला. योगायोगाने महाराष्ट्र शासनाने एक योजना काढली, की व्हर्टिकल युनिव्हर्सिटी अलाउड आहेत आणि कमी जागेमध्ये म्हणजे मोठे 15-20 एकर नाही तर रिअल इस्टेटलाच हे करणं शक्य आहे. पण एखाद्या उद्योजकाला हे करणं शक्य होतं आहे कारण की व्हर्टिकल युनिव्हर्सिटी शासनाने अलाउड केली आणि स्किल डिपार्टमेंटमध्ये ही महाराष्ट्रात कल्पना रुजल्या गेली आणि मग आम्ही त्याला अप्लाय केलं आणि आमचा इंडस्ट्रीचा युनिक मॉडेल आहे म्हणून शासनाने पण आम्हाला त्याचं लेटर ऑफ इंटेंट दिलं आणि मग हं. सगळ्या पुढच्या परवानग्या मिळत गेल्या. तुम्ही विशिष्ट, म्हणजे जसं मी पाहते आहे किंवा मी जे ऐकलेलं आहे त्याच्यानुसार, फक्त ज्या कुटुंबामध्ये पहिली एखादी व्यक्ती ही शिक्षण घेते आहे, असेच विद्यार्थी नाही, तर इतरही सामाजिक क्षेत्रातनं आलेले विद्यार्थी इथं आहेत. पण जे गरजू गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्या दृष्टीनं आर्थिकदृष्ट्या ज्यांना शिकण्याची इच्छा होती, अशा विद्यार्थ्यांना इथं आणण्यासाठी किंवा इथं आणताना आणि इथं शिकवण्यासाठीचे बरेच चॅलेंजेस सुद्धा तुम्ही फेस केलेले आहेत. त्यातले तुम्ही काही सांगितले, की इथं
त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील का, भविष्यासाठी योग्य आहेत त्या, आणि इथं येऊन आपण म्हणजे आलो आहोत, आपल्याला घेतलंय गरीब गरजू म्हणून, तर तसा आपल्याला अन्याय होणार नाही, तर ही भावना असतेच. तर तशा पद्धतीने कसं आव्हानात्मक होतं अशा विद्यार्थ्यांना इथं आणणं, शिकवणं आणि त्याच्यानंतर पुढे नोकरीसाठीचं सज्ज करणं? अजूनही आव्हानात्मकच आहे. म्हणजे समाजातल्या त्या विद्यार्थ्यांना पोहोचणं, की ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता नाही आहे, असे विद्यार्थी तुम्हाला कसे पोहोचतील? हाच एक पहिला मोठा प्रश्न आहे. मग मीडिया असेल, सोशल मीडिया असतील किंवा पत्र पाठवून त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या कॉलेजेसना पोहोचणं, हे खूप मोठं मोबिलायझेशनचंच काम आहे. ह्याच्यासाठी एक वेगवेगळ्या म्हणजे युक्ती लढाव्या लागतात. कधी आपल्याला स्थानिक आमदारांना किंवा पॉलिसी मेकर्सला लिहावं लागतं, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवावं लागतं, की तुमच्याकडे काही गरजू विद्यार्थी आहेत तर पाठवा. पण हे चॅलेंज आहे का गरजू विद्यार्थी मिळवणं? कारण हो, हो. अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शिक्षणाच्या संधी नाहीत, किंबहुना सरकारकडनं ह्या अशा संधी उपलब्ध करून देणं अपेक्षित असताना त्या केल्या जात नाहीत किंवा करता येत नाहीत. म्हणून मी म्हटलं की इतकी मोठी संख्या आहे, पाहतो आहोत महाराष्ट्रामध्ये आपण, आणि अनेक अशा स्टोरीज सुद्धा बघतो की त्यांना ड्रॉपआउट आहेत त्यांचे. पण मग तुम्हालाही असं चॅलेंज यावं कसं काय म्हणजे? हे आहे कारण की आपण जर शिष्यवृत्तीचे अर्ज बघितले ना, 10,000 शिष्यवृत्ती आहेत, पण अर्ज 4,000 येतात प्रायव्हेट शिष्यवृत्तींचं. अच्छा. म्हणजे होतकरू विद्यार्थी सापडणं आणि निकषामध्ये बसणारा सापडणं ह्याच्यात खूप तफावत आहे. आणि हे फक्त शिष्यवृत्ती किंवा अशा उपक्रमासाठी नाही, जॉबसाठी पण तसंच आहे, की जॉब्स आहेत पण विद्यार्थी मिळत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे काही आता जॉब्स आहेत, जे समजा बेंगलोरला जायचं आहे, हं. चेन्नईला जायचं आहे. अच्छा. तर बेंगलोरला जाणारे कदाचित हो म्हणतात, पण चेन्नई म्हणलं की नाही म्हणतात. का असं? कारण भाषेचा अभाव आहे, त्यांना सेफ्टीचा विषय येतो किंवा खूपच लांब आहे किंवा मी ते नावच ऐकलं नाही त्या गावाचं. अगदी अशा कारणामुळे पण होतं किंवा माझी मुलगी इतक्या लांब नाही शिकायला मी पाठवणार, असं पण बरंच हे आहे. आणि गरजू विद्यार्थी मिळणं ही खूप एक कठीण प्रोसेस आहे. त्याला आम्ही होम व्हिजिट्स करतो, कारण की कॉर्पोरेट्सना पण हे शाश्वती पाहिजे असते, की हे खरंच गरजू आहेत, खरंच नीडी आहेत, आपण त्यांनाच मदत करतोय. पहिल्या पिढीतले जनरेशन लर्नर्स आहेत, तर त्यांना पण तशी आपल्याला प्रस्तावामध्ये ती माहिती द्यावी लागते. हं. तर आत्तासुद्धा मला हे खूप प्रकर्षाने जाणवतं आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो, की आमच्या आता पुढच्या वर्षीच्या सगळ्या शिष्यवृत्ती ओपन झालेल्या आहेत. अच्छा. किती तर आहेत? किती हो, सीट्स आहेत त्या? साधारणतः 400 जागा अरे आहेत. बाप! हां. BBA, MBAसाठी पूर्ण शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. हं. तर ते करण्यासाठी अर्ज ते भरू शकतात आणि आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना अपील करतो, की त्यांनी भरावं आणि शिक्षण घ्यावं आणि त्यांनी त्याचा फायदा घ्यावा. खरं तर ही एक म्हणजे चांगली गोष्ट आहे, आणि जे असे कोणी विद्यार्थी असेल आणि ज्यांना वाटत असेल की आपल्याला शिक्षण हवं आहे, आणि ते सुद्धा अशा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून, खाजगीमध्ये मुळात शिष्यवृत्ती मिळते हे मुलांना माहितीच नसेल, तर फ्युअल युनिव्हर्सिटीमध्ये मिळते, जसं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बट सर, आता हा मुद्दा पण आहे की CSR मधनं शिष्यवृत्ती किंवा CSR फंडात मुलांना शिकवणं हे चॅलेंज असेल ना. म्हणजे मग आता मुलांना सुद्धा तयारी करायची असेल, ज्यांना आता वाटत असेल की अप्लाय करावं आपण हे जे आवाहन केलं त्याच्यानंतर, तर असे कुठले गुण किंवा स्किल्स जे आहेत ते मुलांमधले पाहिले जातात जेव्हा CSR साठी त्यांची निवड केली जाते? फक्त मार्क नाही, तर इतर काय क्वालिटीज मुलांमध्ये पाहिल्या जातात किंवा असायला हव्यात किंवा त्यांनी त्याच्यासाठीची तयारी केली पाहिजे? मुख्यतः एक कम्युनिकेशन स्किल आणि कॉन्फिडन्स त्या विद्यार्थीमध्ये हवा आहे. ओके. बाकीच्या प्रवेश परीक्षा आणि 10वी-12वीचे निकष तर सगळे सारखेच असतात. पण त्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यात, हे त्याचं जे आर्टिक्युलेशन आपण म्हणतो, ते त्याला सांगता आलं पाहिजे. हं. आणि मी गरजू आहे, पण का गरजू आहे? आणि मी ती गरज पूर्ण झाल्यानंतर मी काय इंटरव्ह्यूज करेल? होतात म्हणजे. त्या इंटरव्ह्यूजमध्ये त्यांनी ते पटवून सांगता आलं पाहिजे. कारण की कंपन्या पण हे बघतायत, की मला असेच विद्यार्थी समाजात मिळतील, की जे भविष्यात पुढे त्यांच्या वर्कफोर्सला कामी येतील. ओके. तर त्या दृष्टिकोनाने मी त्यांच्यावर It's a इन्व्हेस्टमेंट give and करतोय. take. येस, इन्व्हेस्टमेंट करतोय. म्हणजे हा भविष्यात कधीतरी माझ्याकडे येईल, हे त्याला कंपनीला जाणवलं पाहिजे. त्यामुळे एक इंटरव्ह्यू, ॲप्टिट्यूड असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्याला, आणि कम्युनिकेशन स्किल अगदी खूप नसल्या तरी एका मॉडरेट लेव्हलपर्यंत असणं गरजेचं आहे. त्याला सांगता आलं पाहिजे, की त्यांनी काय करायचं ध्येय ठेवलंय आयुष्यामध्ये. मला आता प्रश्न आहे, म्हणजे विद्यार्थी म्हणून
पडलेला प्रश्न असावा कदाचित. इंग्रजी लोक प्रचंड घाबरतात, ग्रामीण भागातली मुलं. आणि म्हणजे अशा ठिकाणी जी मुलं आहेत की ज्यांच्याकडे पहिलीच पिढी शिकते आहे त्यांच्याकडे तर असणार. तर इंग्रजीचं ज्ञान कंपल्सरी आहे का? आणि ज्या ॲप्टिट्यूड टेस्टचा तुम्ही उल्लेख केलाय, तर ती ॲप्टिट्यूड टेस्ट कोण कंडक्ट करतं, कशी असते, म्हणजे काय करावं लागतं त्याच्यासाठी, आणि अर्ज करावा लागतो का? तर तो अर्ज चांगला उत्तम अर्ज आपला असेल आणि आपल्याला CSR मधनं शिष्यवृत्ती मिळेल, यासाठीच आहेत थोड्याशा टिप्स. अशा 3 प्रश्न एकच आहेत. शेवटचा पार्ट पहिले घेतो, हां. की अर्ज कसा लिहावा. तर ChatGPTनी जरी केला तरी तो ChatGPTचं अख्खंचं अख्खं कॉपी करून पेस्ट करू नये. म्हणजे महत्वाची त्याच्यात सूचना बदल आहे. त्याच्यात नाहीतर वरचं पण तसंच, खालचं पण तसं. हो. आणि तुम्ही त्याला प्रॉम्प्ट तरी चांगली दिली आहे की नाही, की तुमचं सगळं व्यवस्थित त्याच्यात सांगितलंय का म्हणजे नाही. ओजी कंटेंट असला पाहिजे. ओरिजिनल तेवढा कंटेंट चांगला पाहिजे. हां. तर तो तुम्ही व्यवस्थित लिहिला पाहिजे अर्ज. हां. तुम्ही स्वतः वाचला पाहिजे ॲप्लिकेशन जो तुम्ही लिहिलाय. बऱ्याचदा सगळ्यांना टूमध्ये टाकून तो अर्ज पाठवला जातो जॉबसारखा, किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच चुका थोडक्या केल्या जातात. आपला ईमेल आयडी प्रोफेशनल नसतो. मी वेडा आहे @gmail.com असा ईमेल आयडी लिहिला तर हां, कदाचित त्या माणसाबद्दल सिरियसनेस नाही काळजी येते. घेतली तर पाहिजे. अशा अगदी बारीक गोष्टी आहेत. किंवा अगदी आपलं जे रिझ्युमे असतो, हं. त्या रिझ्युमेमध्ये हॉबीज लिहिलेलं नसतात किंवा काहीतरी लिहिलेलं असतं, ते हॉबीज रिलेट होत नाहीत बोलताना. आणि आजकाल काय झालं की तंत्रज्ञानामुळे तो माणूस छान कंटेंट लिहू शकतो, पण तो समोर बोलायला आला की तो वेगळाच वाटतो. हं. म्हणजे त्याचं वाचन केलं अर्ज तर इतकं छान वाटतं, आणि तो बोलायला लागला तर 2 वाक्यसुद्धा त्याच्यातले काही बोलू शकत नाही बरोबर. किंवा ते शब्दसुद्धा बोलू शकत नाही. हं, हं. मग तो ओरिजिनल नाही आहे हे लक्षात येतं. त्यामुळे आपण जे आपली ओरिजिनॅलिटी मेंटेन केली आणि आपला अर्ज व्यवस्थित लिहिला तर आपल्याला शिष्यवृत्ती नक्की मिळू शकते, आणि जॉब आणि इंटर्नशिप पण मिळू शकते. इंग्रजीचं. आणि इंग्रजीमध्ये जर तुम्ही म्हणाल, नाही म्हटलं तरी बेसिक कम्युनिकेशन आणि ज्या सगळ्या आपल्याकडे जॉब्स आहेत, त्याच्यासाठी इंग्रजीचं एका लेव्हलपर्यंत ज्ञान गरजेचं आहे. हां. आजकाल थोडं रायटिंगचं कमी, पण स्पीकिंग जास्त. तर कधी-कधी तुम्ही फ्रंट फेस क्लायंट नसता, तेव्हा तुम्हाला बोलता नाही आलं तरी चालेल, पण प्रेझेंटेशन तरी करता येतं इंग्लिशमध्ये, रायटिंग तरी लिहिता येतंय. हं. तर असं आहे. आणि हे काय मग ते अगदी ॲसेंटमध्ये अमेरिकन इंग्लिश आलं पाहिजे असं नाही. एक थोडंसं बिझनेसला चालणारं, समजणारं इंग्रजी जरी आलं तरी विद्यार्थी यशस्वी होतो. पण त्यांनी त्याचा अगदीच हे मानून ठेवला, की मला नाहीच बोलायचं आणि मला येतच नाही, असं जर त्यांनी बाळगलं, तर कदाचित तो मग थोडंसं पुढे जाऊ शकत नाही या सेक्टरमध्ये. काही सेक्टर्स असे आहेत, की ज्याला इंग्रजी लागणार पण नाही. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, तो वर्कशॉपमध्ये लेथ मशीन किंवा बाकी ह्याच्यावर करणार आहे. मग त्याला मग ते मॅथमॅटिकल ऑपरेशनच चालणार आहेत. तर तुम्ही कुठलं क्षेत्र निवडता ह्याच्यावरही जरा इंग्रजीचं महत्त्व आहे. आता तुम्ही बोलत असताना काही टिप्स तुमच्याकडनं मिळवल्या, त्यामुळे आता पुढचा प्रश्न मी जो आता मला मूळ प्रश्न विचारायचा आहे त्याच्याकडे वळते छुप्या पद्धतीने. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, करिअर गाईडन्स यासाठीचं सुद्धा तुम्ही ट्रेनिंग घेता, आणि म्हणून महाराष्ट्र ते देशव्यापी अशा पद्धतीनं तुम्ही 10 लाख मुलांना त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर हे ट्रेनिंग किती महत्त्वाचं असतं, आणि याच्यात म्हणजे कशा पद्धतीनं, म्हणजे हे घेण्याचं कारण काय? का ठरवलंत तुम्ही? तुम्हाला काही अनुभव आले होते म्हणून ह्या ट्रेनिंगवर भर देण्यात आला? कारण तसं युनिव्हर्सिटी आणि CSR फंडातनं शिक्षण यात काही फार गोष्टी येत नाही, पण ह्या गोष्टी करण्यासाठी का पावलं उचलली? आता ह्याच्यात कसं आहे, की कंपन्या जेव्हा आम्हाला सपोर्ट करतात, तेव्हा त्यांना अपेक्षित असतं, की काही एवढे मुलं नोकरीला लागलेच पाहिजे किंवा त्याच्यातनं आउटपुट काय किंवा आउटकम. मग तेवढे मुलं नाही लागले तर कदाचित तुम्हाला पुढच्या वर्षीची शिष्यवृत्ती मिळत नाही. हां. म्हणून तो प्रेशर असतो, की अच्छा. आपले मुलं ज्यांना आपण शिकवतो त्यांना नोकरी लागली पाहिजे. आणि मग त्यासाठी नोकरी लागलीसाठी काय केलं पाहिजे, तर मग संभाषण कला आली पाहिजे, इंटरव्ह्यू टेक्निक्स आले पाहिजेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आली पाहिजे. हा सगळा त्यातनं विषय निघाला. आणि मग मुलं तर हुशार आहेत, पण प्रेझेंटेशन करू शकत नाहीत किंवा बोलू शकत नाहीत, किंवा घरी जसं बोलतात तसंच बाहेर बोलतात. म्हणजे फ्रेंडशिपमध्ये जसं बोलतात तसंच आपल्या बॉसला किंवा ऑफिसमध्ये पण बोलतात. तर ते आपल्याला थोडं समजून सांगावं लागतं. जेनझीज. जेनझीज अगदी तो म्हणजे जेनझी लिंगो लिंगो ते अगदी वापरतात. हां. तर कदाचित तो लिंगो आणि रील बघण्यापुरतं चांगलं वाटतं, लाईक करण्यापुरतं. पण ते ॲक्चुअलमध्ये वापरलं तर अवघड आहे. हं. तर त्यासाठी त्यांना कम्युनिकेशन स्किल्स शिकवावे लागतात. त्यांना सांगावं लागतं, की नाही बाबा असं नका बोलू. तुम्ही अशा रीतीने बोललात तर तुम्हाला चांगलं काम मिळेल. तुम्ही पुढे जाल. सुट्टी मागायची असेल तर एक पद्धत आहे सुट्टी मागण्याची. त्या पद्धतीने सुट्टी मागा. हं. एक आपल्या बॉसला काय आपण साधारणतः बोललं पाहिजे, किंवा आपल्या क्लायंट जर आला तर त्याला काय बोललं पाहिजे. हे सगळं एक थोडंसं आपण त्याला बेसिक ओरिएंटेशन देतो
आणि त्यातनं त्याला तयार करतो, बेसिकली उभं करतो, की बाबा तू आज या कंपनीला रिप्रेझेंट करतो तर चांगल्या रीतीने रिप्रेझेंट कर. मग हे जरा थोडं समजून सांगितलं तर मुलं करतात. आणि बऱ्याचदा कसं असतं, इंटरव्ह्यूला थोडं घाबरतात, अच्छा. की पहिल्याच वेळ असते द्यायचं, साहजिक आहे, थोडं घाबरतात. पण त्यांना जर आपण समजून सांगितलं, 2-4 मॉक इंटरव्ह्यू घेतले, आधीच प्रश्न विचारले, की तू तुझ्याबद्दल सांग. मग तुझ्याबद्दल सांग म्हटलं, की काय सांगायचं हे थोडंसं जरा आर्टिक्युलेट करून दिलं. नाहीतर काहीच्या काही जर सांगितलं, मी 5 वेळा नापासच झालो वगैरे. आपण ते थ्री इडियट पिक्चरमध्ये हां, बघितलं मी आता विचारणारच होते ते ॲक्चुअली सांगू नये का ते? कारण तिकडे तशीच अपॉइंटमेंट होते म्हणून. हो, आता पिक्चरमध्ये वेगळं दाखवलंय, पण हां. खरं म्हटलं तर आपल्याला एक लिमिटेड जेवढे आपले चॅलेंजेस आहेत, ते सांगावेत, पण थोड्या मोजक्या शब्दात आणि अच्छा. आपल्या स्ट्रेंथ्सवर जास्त फोकस करावा असं मला वाटतं. कारण आपल्याला ते इंटरव्ह्यू जिंकायचा पण फर्स्ट असतो. मीटवर हो, इम्प्रेशन हो. क्रिएट एक अगदी खोटं रिप्रेझेंट करू नये, पण जे आहे ते अगदी खरं सांगून मोजक्या रीतीने सांगणं आणि मला हे चॅलेंजेस आहेत त्याच्यावर मी इम्प्रूव्ह करतोय, एवढ्यापुरतं जरी सांगितलं, तरी बऱ्याचपैकी आपला इंटरव्ह्यू क्रॅक होतो. आता म्हणजे खरं तर बोलताना ते इंटरव्ह्यूपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे मग नोकऱ्यांच्या संधी इथपर्यंत आपल्याला जायला हवं. तर इथं ना कॅम्पस इंटरव्ह्यू होतात, नोकऱ्यांची संधी मिळते असं मी ऐकलेलं आहे. पण त्याच्याबद्दल सांगाल? म्हणजे मग आपण कशा पद्धतीनं तयार करतो कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी? आणि तुम्ही मगाशी म्हटलात त्याप्रमाणे, की परदेशातही नोकरी करणारे काही विद्यार्थी आहेत आपले. तर हे कसं शक्य झालं? किंवा कसं शक्य करून घेतलं गेलं? आपला काही याच्यामध्ये एफर्ट होता का? एकंदरीतच इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते का? म्हणजे शिकलो आम्ही, सगळं दिलत तुम्ही, पण नोकरी मिळते का हा प्रश्न असतो आणि तो महत्त्वाचा सुद्धा आहे. तर खरोखर इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते का? तुम्ही म्हटलात, की अनेक अशा नोकऱ्या आहेत, की जिथं कोणी अप्लाय सुद्धा करत नाही. तर त्याच्यावर तुमचं लक्ष असतं का? म्हणजे अशा ठिकाणी आपली मुलं जावीत, त्यांना संधी मिळावी, अशासाठीचे वेगळे प्रयत्न केले जातात का? हे अगदी म्हणजे आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आपल्याकडे येत आहेत. हं, तर आम्ही करिअर्स इन जी-सी-सी हं. असंच कौशल्य देणं सुरू केलं. म्हणजे जी-सी-सी येण्याच्या आधी जी-सी-सीचं ट्रेनिंग द्यायचं. ओके. सो दॅट म्हणजे फ्युचरिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण हे तयार केलं तर हं, नोकऱ्या मिळतात. हं, आम्ही उदाहरणच सांगायचं झालं तर आमच्या काही विद्यार्थ्यांना हं. पहिल्या वर्षीच आम्ही इंटर्नशिप्स देतो. जेणेकरून ते कॉर्पोरेट्समध्ये जातात, 6-7 महिने तिथे इंटर्नशिप करतात आणि मग कंपन्यांना त्यांचा परफॉर्मन्स चांगला वाटला तर त्यांना ॲब्झॉर्ब करतात. तर अशा अनेक संध्या आम्ही देण्याचा त्यांना प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर जॉब फेअर्स आणि प्लेसमेंट ड्राईव्हज, त्याच्यानंतर कंपन्यांना बोलवणं. जसं आज आपला कॉन्क्लेव्ह झाला, एचआर्सनाच आम्ही बोलवलं आणि त्यांच्यासमोरच ही मुलं ठेवली. अच्छा. म्हणजे त्यांना पण एक विश्वास येतो, की बाबा नाही, मी जर उद्या ह्या मुलांना माझ्याबरोबर घेतलं तर हे काम करतील. तर असं आम्ही वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना दरवाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. हां. पण आजची पिढी पण खूप वेगळी आहे. हं. ते नो लॉंगर त्यांना असं आहे, की आपण जे दिलं ते घेतीलच असं काही आपल्याला बरोबर. गॅरंटी नाही करता येत. तर ते त्यांचा स्वतःचा अभ्यास करतात. ब्रँड कसा आहे, ही कंपनी किती दूर आहे, इथे काय इमोशनल हां, अटॅचमेंट हां, नेटवर्क. पगार किती आहे, मी किती दिवसात स्विच केला तर डबल पगार कुठे मिळेल. हां. तर तसा जर विचार करणारे पण बरेच विद्यार्थी आहेत. त्यामुळे बल्क कंपन्या जेव्हा आम्ही म्हणतो म्हणजे मेजर बिग 4, बिग 5 अशा ज्या कंपन्या आहेत, त्या खूप मुलं घेतात. त्याच्यामध्ये लागलं तर चांगलंच आहे. पण त्याच्यानंतरच्या ज्या कंपन्याज असतात, ज्या छोट्या असतात किंवा एम-एस-एम-ईज असतात, तिथे मात्र विद्यार्थी पण तेवढाच त्याचा चॉईस आता आजकाल द्यायला लागला. खास करून जेन तो विचार करतो, की बाबा मला जायचं आहे का नाही किंवा मला अजून थोडं थांबायचं आहे. असा पण एक प्रकार आम्ही बघतोय. त्यामुळे तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली म्हणून तो घेईलच असं पण नाही. पण तुम्हाला त्याचा प्रयत्न करावा लागेल आणि मग म्हणून मग परदेशातल्या नोकऱ्या, हं. वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकऱ्या, हे सगळं पण करणं आता गरजेचं आहे. तुम्ही उल्लेख केलात म्हणून थोडंसं समजून घ्यायचं की कुठल्या कंपन्या आपल्याकडे जॉब फेअर घेतात किंवा मग कशा पद्धतीचे कुठल्या कंपन्यांमध्ये आपले विद्यार्थी सध्या जॉब करतात त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती हो. दिली तर बरं होईल. अगदी म्हणजे आमच्याकडे कॅपजेमिनाय म्हणून एक मल्टीनॅशनल फ्रेंच कंपनी आहे. त्यांचं आम्ही गेल्या 5 वर्षापासून डिजिटल अकॅडमी हे चालवतो. ज्यामध्ये आम्ही काय केलं, की कॅपजेमिनायला लागणारं कौशल्य मनुष्यबळ, त्याचा एक्झॅक्ट कोर्स आम्ही त्यांना ट्रेनिंग करतो आणि मुलांना शिकून त्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पाठवतो. त्याचा बेनिफिट असा झाला, की ती आय-टी क्षेत्रातली कंपनी आहे. तर त्या मोठ्या कंपनीसाठी मनुष्यबळ तयार केल्यामुळे आपोआप बाकीच्या 10 मोठ्या कंपन्यांसाठी पण तो तयार झाला. हं, हं. म्हणून कॅपजेमिनायला तर ते लोकं आम्ही इंटरव्ह्यूसाठी चान्स दिलाच. पण बाकीच्या पण आय-टी कंपन्यांना इन्व्हाईट करून त्यांना पण बोलवलं. विप्रो, कॉग्निझंट अशा सगळ्या कंपन्यांना आपण विद्यार्थ्यांना पोहोचवू शकलो. दुसरं उदाहरण आहे ब्रॉडरीज म्हणून आमची एक बेंगलोरमध्ये कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये आम्ही इंटर्नशिप्स प्रोव्हाईड केल्या. म्हणजे 25 लोकांना डायरेक्ट आमच्या पेरोलवरच तिकडे पाठवलं आणि पूर्ण 6 महिने त्यांनी इंटर्नशिप केली आणि त्यांना ते आवडले. मग ते आता अब्झॉर्ब करणार आहेत. अशा अनेक उदाहरणं आहेत, की ज्याच्यामध्ये अशा कंपन्या स्वतःचंच इन्व्हेस्टमेंट CSR माध्यमातूनही करतात
आणि त्यांची LND पण इन्व्हॉल्ड आहे कौशल्य शिकवायला, म्हणजे लर्निंग अँड डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो, आणि तो गॅप आपण फिल करतो. खरं फार रॉकेट सायन्स नाही, हे सगळ्याच शिक्षण संस्थेने केलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजने हे केलं पाहिजे. फक्त इंडस्ट्रीला जोडून घेऊन आपला सिलेबस अलाइन करायला पाहिजे. त्यात फार काही विद्यापीठाचे आपल्याला जे आपण म्हणतो ना 19व्या शतकातले शिक्षक आहेत, 20व्या शतकातला सिलेबस आहे आणि आपल्याला 21व्या शतकात हो. जायचं आहे. तर तो जो गॅप आहे तो गॅप आपल्याला फुलफिल करायचा असेल तर शिक्षण संस्थांना फक्त एवढंच करायचं आहे की इंडस्ट्री अलाइन्ड सिलेबस शिकवायचा आहे आणि विद्यार्थ्याला तिथे पोहोचवायचं, मग तो त्याच्या पुढे करून घेतो. हा, म्हणजे आपल्या शिक्षणात जे लॅक्युना आहेत त्याच्याबद्दल बोलताना असं म्हटलं जातं ते म्हणजे जे आम्ही शाळेत शिकतो ते कॉलेजात नसतं, जे कॉलेजात शिकतो ते आम्ही नोकरी करायला जातो तिथे तर नसतं. म्हणजे तिथं नव्याने जाऊन शिकलं पाहिजे. त्यामुळे डिग्रीचा काही उपयोग होत नाही, तर थेट नोकरी करून शिका असंच हे म्हटलं जातं. ते तुम्ही वेगळ्या शब्दात सांगतात. असो, एक जेनझीचा उल्लेख आलाय त्यामुळे न राहून मी हा प्रश्न विचारते, ते म्हणजे की अभ्यासातले बदल, त्याच्यानंतर अशा नवीन गोष्टी गळी उतरवणं, काही गोष्टी करायला लावणं, आणि जेव्हा आपण त्यांच्याशी डील करतो तर जेनझी, जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ते आता खूप सावध असतात आणि अलर्ट असतात. तर या जेनझींशी डील करणं याच्यासाठीचा अभ्यास तुम्ही केलाय का, आणि कसं साध्य करता? कारण तुमच्यामध्ये पण तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे फ्युचर रेडी करता तुम्ही मुलांना. तर जेनझींशी डील करणं हे किती चॅलेंजिंग आहे? तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला यासाठी तयार केलेलं आहे? म्हणजे विद्यार्थ्यांकडे जाण्याच्या आधी मी हा माझा प्रश्न विचारून घेतो. हे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मला हा. पण खूप हा प्रश्न पडलेला की आपण काळांतराने जेनझीला कसं आपल्याकडे आकर्षित करायचं किंवा आपल्याबद्दल काम कसं करून घ्यायचं. तर मी काय केलं, काही जेनझीजना माझ्याबरोबर काम करायला घेतलं आणि त्यांची जरा मानसिकता तपासण्याचं अच्छा. बघितलं आणि म्हटलं आपल्याला अडॉप्ट होता येतं का तशाप्रमाणे. तर असं गेल्या 2 वर्षापासून मी अनेक जेनझीज बरोबर काम करतोय. तर त्यातनं असं लक्षात आलं, एक तर तुम्ही त्यांना एक काम दिलंय तर ते काम असं करा म्हणलं तर त्यांना जमणार नाही. तुम्ही असं त्यांना करू एक नका. तुम्ही त्यांना एक ओव्हरव्ह्यू द्यायचा आणि त्याच्यानंतर त्यांच्या पद्धतीने करू द्या. म्हणजे हुकुमशाही नाहीये. ओके. हे मला असं हवंय, तुला डेमोक्रेटिक. पाहिजे तसं कर तू. सो ते जर दिलं त्यांना, आउटपुट सांगायचं काय आउटपुट हवंय ते, सांगायचं, बाकी ते ठरवतात. बाकी ते ठरवतात. आणि त्यांना फार म्हणजे तुम्हालाच सगळं येतं हे जर तुम्ही दाखवलं तर त्यांना असं वाटतं मग तुम्हीच करा. असं म्हटलेत तुम्हाला? हो, हो म्हटलेत. म्हणजे म्हणजे हे जे तुमच्यावर काम करणं तुमचे विद्यार्थी होते? हो, विद्यार्थीच होते. ते म्हणले मग तुम्हीच करा ना, तुम्हीच चांगलं असं करता. म्हटलेत हे? असं म्हटलेत. अरे बापरे! मग तर तुम्ही काय केलं पुढे, म्हणजे नाही, छडी-बिडी नाही? नाही. मी मग? मग असं केलं, की मला काही येतं असं दाखवलंच नाही. हां. मग मी त्याच्यात उलटा हे केलं, की बाबा मला येत नाही, तर जरा हे मदत करा, करून दाखवा. मग त्यांनी आपलं करायला बघा घेतलं. तुम्ही ओपन कसं आहे तुमचं हे सिक्रेट. आता आपण प्लॅटफॉर्म सुद्धा ओपन करूया. इथे विद्यार्थी आहेत. मला वाटतं की माझे प्रश्न खूप आहेत. मला खूप पळत राहतीलच आहे. पण तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की आम्हाला पण प्रश्न विचारायचे आहेत. हे सांगून आम्हाला इथे बसवलंय. तर ते प्रश्न आता आम्हाला विचारण्याची संधी द्या. तर तुमच्याकडे येतात. तर माझे प्रश्न नंतर तुमच्या नंतर असणारच आहेत. पण तुमचे प्रश्न आहेत का, म्हणजे कोणाला प्रश्न? बघा संधी देते. आहे तुला प्रश्न? ओके. माईक मिळेल प्लीज. हॅलो सर, माझं नाव रोहन सरपते. माझा असा प्रश्न आहे की एकच मिनिट थांबवते. फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा प्रश्न सांगा, आणि प्रश्न थोडक्यात आणि थेटच विचारा म्हणजे. हां. माझा प्रश्न असा आहे की फिपूल मागील प्रेरणा ही तुमच्या स्वतःच्या शिक्षणातील संघर्षातून आलेली आहे आणि ग्रामीण ते ग्लोबल असा तुमचा शिक्षण प्रवास हा खूप अडथळ्याने आणि आव्हानात्मक झालेला आहे. तर ह्या प्रवासाने तुम्हाला कसा अनुभव आला आणि या प्रवासाने तुम्हाला कसं घडवलं हे आम्हाला ऐकायला आवडेल. हा प्रवास खूपच अवघडच होता तसा. आणि विद्यार्थी जसे की सांगितलं म्हटलं तर आपल्याला पगार किती मिळतो पहिले घरचे विचारतात. त्यामुळे ते सांगायचं आपल्याकडे उत्तर नसलं की मग हां. गडबड होते. मग दुसरं म्हणजे लग्न जमेल का नाही हे पण शंका असते. त्यामुळे घरचे अजूनच विचारतात किती पगार मिळणार आहे? महत्वाचा प्रश्न. महत्त्वाचा प्रश्न विचारतात. तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला उत्तर हळू देता आलं. मला ती अशोका फेलोशिप मिळाली, ज्याच्यातनं हो. त्या फेलोशिपचा अर्थ असा आहे की 2013. त्या फेलोशिपचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो काही मार्केटमध्ये पगार मिळेल तो ती ऑर्गनायझेशन देते. जर तुम्ही ती सामाजिक उद्योजकता करावी म्हणून. अच्छा. तर ते मला मिळाल्यामुळे माझं आयुष्य थोडं सुकर झालं. शार्क टँक सारखं. शार्क टँक सारखं, म्हणजे ते उद्योजकाला हे देतात, मदत करतात संस्थापेक्षा. अच्छा. तर त्याच्यामुळं मला तो मिळाल्यामुळे माझा बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला.
आणि ज्यांना या सामाजिक सेक्टरमध्ये म्हणजे त्याला खूप मान्यता आहे त्या फेलोशिपला, आणि त्याचं नाव आहे की बाबा म्हणजे खूप मोठे मोठे लोक अशोका फेल हो होते. हो हो कैलास सत्यार्थी ज्यांना हो नोबेल पारितोषिक मिळालं ते अशोका फेल. तर ते मिळाल्यामुळे माझं जरा सोपं झालं. घरी जरा सांगता आलं, पेपरमध्ये बातमी वगैरे आली. तुम्ही नव्हतात तेव्हा, नाही तर ते अजून सोपं झालं असतं, पण पेपरमध्ये बातमी आलेली आम्ही कात्रण हे केले, हा. घरी दाखवले. मग जरा चांगलं झालं आणि मग तो संघर्ष टळला. हम्म. असं पण तो एक अनुभव आहे विद्यार्थ्या दशकेत. आणि ते तिसरा अनुभव असा की कंपन्यांनी सुरुवातीला थोडं हलक्यात घेतलं, किंवा आपण म्हणतो ना, त्यांना वाटलं की हा काही करू शकणार नाही, किंवा तर त्यांना आपल्याला प्रूव्ह करावं लागलं. तर त्यांनी आम्हाला टफ जॉग्राफी दिली, म्हणजे आसाममध्ये जाऊन काम करा म्हणले. अच्छा किंवा जे त्यांना खूप अवघड वाटत होतं तसं काम आम्हाला दिलं, तर ते पण आम्ही केलं. जाऊन तिथं करिअर मार्गदर्शन केलं. आसाममध्ये जाऊन करिअर चे कार्यक्रम घेतले आणि त्यांना दाखवलं की आम्ही हे करू शकतो. मग त्यांचा विश्वास वाढला, आणि मग एकाचा विश्वास आला, एक मोठा ब्रँड तुमच्यासोबत आला की अनेक आल्या. म्हणजे आमच्याकडे बँका आल्या. एक बँकनी सपोर्ट केलं आणि मग अनेक बँकांनी आम्हाला सपोर्ट करायला सुरू आईस केलं. ब्रेकिंग मुवमेंट आईस ब्रेकिंग मुवमेंट त्याच्यामुळे झाले. आणि अब्दुल कलामांचा तो फोटो वगैरे प्रेरणा ती तर होतीच. म्हणजे ते पण एक होतं की आपल्या देशाच्या राष्ट्रपतीने ह्याला गौरवलंय, तर हा काहीतरी करेल, असं ते पुलबॅक झालं. अजून कोणी आहे का? अच्छा माईक माईक प्लीज. हॅलो सर, माझं नाव जागृती आहे. सर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा फ्यूल सुरू केलं तर तुमचं कसं आणि केव्हा सुरू केलं आणि त्यामागे तुमचा काय उद्देश होता आणि त्यात ज्या पण अडचणी तुम्हाला आल्या आणि तुम्ही त्यातनं काय शिकलेत हे आम्हाला सांगा. हा मला वाटतं की त्यातनं पहिल्या काय? प्रश्नाचं उत्तर तुमचं झालेलं आहे. तुम्ही त्यातनं काय शिकलात हा महत्वाचा प्रश्न आहे. नाही, त्यातनं काय शिकलो हे सांगतो, की आपण जर एखादं करिअर करायचं ठरवलं तर ते करता येतं. सो ते वेगळं असू शकतं. विद्यार्थ्यांनी ते वेगळं करिअर पण करायला हरकत नाही. म्हणजे आपण जो जेन झीचा मुद्दा म्हणतो, की हे असंच करिअर करायला पाहिजे आणि असंच झालं पाहिजे असं नाही. वेगवेगळे करिअर तुम्हाला करता येऊ शकतात. याचं एक उदाहरण मी आहे, ते शिकलो. दुसरं, समाजातले जे खूप मोठे लोक आहेत, त्यांना काहीतरी देशासाठी करायचंच असतं आणि त्यांना फक्त एक चांगले लोकं पाहिजे असतात. तर आपण जर एक चांगलं त्यांना कार्यक्रम दाखवला किंवा चांगलं काम दाखवलं तर ते मदत करतात. हे एक मला प्रकर्षाने जाणवलं. आणि तिसरं म्हणजे जेवढे डिझिग्नेशन मोठं, तेवढे ते पोलाईट आणि तेवढे ते डाऊन टू अर्थ असतात. अच्छा म्हणजे तो एक मला फार सुखद अनुभव मिळाला, की सीईओज, कंपनीचे चेअरमॅन, एम-डीज यांच्यासोबत मला बोलता आलं. तसं मी लहान, पण त्यांच्या अनुभवा एवढं माझं वय आहे. 19व्या वर्षी होता हां. तुम्ही ही सगळी हो, हो. करत होतो. उठाठेव सुरू केली. उठाठेव सुरू केली. तर तरी पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे ते माझ्याशी तेवढ्याच आदराने बोलायचे. म्हणायचे, "अरे तू हे कर." म्हणजे कधी-कधी त्यांना कळायचं, की ह्याला काही हे समजणार नाही कदाचित. पण आपण ह्याला बोलून दाखवा, कदाचित हा ह्याच्यातनं काहीतरी सोल्युशन काढेल. तर तसे मला अनुभव बऱ्याच सीईओज आणि कंपन्यांचे अध्यक्षांचे आले. म्हणजे आत्तासुद्धा आमचे जे सिप्ला चेअरमन आहेत डॉक्टर हमीद सर, ते मला WhatsApp करतात, की ह्या-ह्या विषयाबद्दल तू काम कर. किंवा आता फॉरेन युनिव्हर्सिटीज भारतात येणार आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की फॉरेन युनिव्हर्सिटी भारतात आणण्यासाठी काम करा. म्हणजे माझ्यासाठी हा एक खूपच मोठं आहे, की आत्ताच तर मी माझे विद्यापीठ कुठे सुरू करतोय आणि चालू आहे. त्याच्यात आपण फॉरेन विद्यापीठ पण कसं आणायचं? पण कोलॅबोरेशन होऊ शकतं, अशी कल्पना त्यांनी दिली. तर सांगायचं तात्पर्य असं, की मोठे जे लोकं भेटले, ते मोठा विचार देतात आणि तो मोठा विचार आपण आत्मसात केला, की आपलं काम मोठं होतं. तर तसं ते होत आहे. माणसाचं मोठेपण हे त्याच्या आचरणातनं लक्षात येतं, फक्त पदातनं आणि पैशातनं नाही. हे एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही अनुभवलं. अजून कोणी आहेत प्रश्न? अच्छा आता आपण या बाजूला येऊयात, कारण तिथला प्रश्न झाला ना, तर तू घेशील प्रश्न. हा दे ना. हॅलो सर, माझं नाव श्वेता आहे. माझा प्रश्न असा आहे की आपला एक कुठला सल्ला असेल जे की विद्यार्थ्यांना प्लेसमेंट किंवा इंटर्नशिपसाठी नक्कीच उपयोगी पडेल? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. इंटरेस्टिंग आहे. हा मला कदाचित काही विद्यार्थ्यांना ते मान्य नाही होणार. पण पे पॅकेजकडे न बघता आपल्याला काय शिकायला मिळतंय, हे जर आपण करू शकलो, तर आय थिंक खूप चांगलं होऊ शकतं. जर तुम्ही कंपनीची ब्रँड, त्यांना काय करायचं आहे पुढे भविष्यात, ह्याचा जरा अभ्यास करून आपण सिलेक्ट केलं, तर होऊ शकतं. आणि दुसरा सल्ला, की फक्त मोठ्याच कंपनीत किंवा मोठ्याच हे संस्थेमध्येच मोठं होतं, असं नाही. आपण एखाद्या छोट्या संस्थेमध्ये राहूनसुद्धा मोठं होऊ शकतो. अगदी कॅशियरसारखी पोझिशन घेऊन पण CEO होता येतं.
किंवा अशी अनेक उदाहरणं आहेत की जे सरकारी शाळेमध्ये शिकले, शिष्यवृत्तीवर शिकले आणि ते खूप मोठे लोकं झाले. त्यामुळे आपला कुठला तरी बॅकग्राऊंड हा प्रॉब्लेम असतो, हे आपल्याला बाळगायची काही गरज ब्लॉकेजेस काढले पाहिजे. ब्लॉकेज काढलं पाहिजे आणि तशा पद्धतीने आपला प्लेसमेंट आणि सल्ला घेतला पाहिजे. एकच मिनिट फक्त. तुझा जो बूम आहे तो दे ना, कारण इथे आपण अरेंजमेंट केलेली आहे. हा बूम इथेच दे. इथल्या लाईनींसाठी हा बूम आहे, तर हा बूम इथे प्लीज. तुला विचारायचं आहे ना, तू हात वर केला होतास म्हणून. हा विचार आता प्रश्न. नमस्कार, माझं नाव श्रद्धा गासार. मी इथे फ्युअल टीमसोबतच काम करते. अरे वा. आणि सर तुम्हाला माहितीच आहे की माझं शिक्षण इथूनच झालं आहे आणि मी आत्ता फ्युअल टीमसोबतच काम करून जवळपास आत्ता 100पेक्षा जास्त स्टुडंट्सला स्कॉलरशिप देण्याचं काम मी केलं आहे. अरे वा. तर सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचा जे इथून पासआउट झाले किंवा आता होतील, तर त्या स्टुडंट्सला तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे की त्यांनी काय केलं पाहिजे? किंवा असं काही आपण म्हणू शकतो का, की म्हणजे जे पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत, जशी आता ही इथे आहे, तर तसेच पासआउट झालेले विद्यार्थी कॅन जॉईन यू अगेन फॉर म्हणजे सम जॉब, काय वेकेन्सी म्हणून, जसं ही झालेली आहे तसं. असं मी उत्तर दिलं तर जेनझी पुन्हा अवघड होईल. त्यांनाच उत्तर द्यावं. काय नाही, आहे? ऍक्च्युली तिच्याकडे वेगळा प्रश्न खरं तर विचारायला हवा, की तिने ते जे 100 लोकांना शिष्यवृत्ती मिळाली ती कशी मिळवून दिली. बरोबर. तर आधी सरांचा प्रश्न घेऊ आणि मग तुझ्याकडे येऊ. नाही आणि मला असं वाटतं की ते उत्तर पण त्यांनीच द्यावं की काय करता येईल आणि का वापस आलं पाहिजे. कारण की ज्यांना आपण मदत करतो त्यांना काय वाटतं हे आपण सांगण्यापेक्षा बरोबर, अगर हो. विद्यार्थीच सांगतात बऱ्याचदा. त्यामुळे तुम्हीच सांगा काय कसं करता. सर माझं ठाम मत आहे की ज्या समाजातले कोणीही आपल्याला जर मदत केली असेल आणि आपल्याला जर चान्स मिळाला आहे की आपल्याला ते परतफेड करण्याची जर संधी मिळाली आहे, तर आपण ती डेफिनेटली प्रत्येकाने घेऊन ते पुढे आलं पाहिजे. कारण माझी जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे, मला सांगायला आवडेल. अगदी मी थोडक्यात सांगशील? येस येस मी अशा बॅकग्राऊंडमधून आली आहे ना, जिथे मला जी पोस्ट ग्रॅज्युएशनची फी आहे ती मला परवडणारी नव्हती. पण इथं फ्युअलमध्ये पहिला तर माझा विश्वासच नाही बसला की हे खरंच फ्री एज्युकेशन देत आहेत का. माझी सुरुवातच इथून झाली. बट स्टील मी इथे जेव्हा आले आणि इथं जर मी एन्व्हायरमेंट जे बघितलं ना, ते खूप वेगळं होतं. माझी स्टुडंट म्हणून जर्नी खूप वेगळी आणि माझी ॲज अ मी आत्ता काम करते ते खूप वेगळं आहे. तर ज्यावेळेस मी स्टुडंटमधून म्हणून आले होते, तर त्या मोमेंटला इथे फक्त नॉर्मल जसं कॉलेजेसमध्ये एक त्यांचं असतं की हां तुम्हाला यायचं आहे, शिकायचं आहे, पेपर द्यायचं आहे आणि मग डिग्री घेऊन जायचं आहे. पण इथं जे मी शिकली आहे ना, ते माझा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. कारण इथं येऊन मी फक्त शिकलेच नाही आहे, पण माझं प्रॅक्टिकल पण इतकं पक्कं करून घेतलं आहे ना फ्युअलने. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की आम्हाला पहिल्या सेमपासूनच इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी दिलेली. मला वाटतं की तो माझा टर्निंग पॉईंट होता. तेव्हाच मी तेव्हा पण ठरवलेलं की मला फ्युअलमध्येच इंटर्नशिप करायची आणि तेव्हापासून मी सरांसोबत काम करते आणि मला असं वाटतंय की म्हणजे खूप शिकायला मिळालंय. आत्ता जसं सरांनी सांगितलं की जेनझीचा माइंडसेट खूप वेगळा असतो. मला असं वाटतं जेनझी ती मीच आहे, जे सर बोलत होते. आणि हो, ऑफकोर्स माझी मतं आहेत. मी ठामपणे मांडते आणि मी त्यांना पण तेवढंच अप्रिशिएट करेन की त्यांनी कधी मला टोकलं नाही आहे त्या गोष्टींमध्ये. मला माझी मतं मांडूसुद्धा दिलेली आहेत. की असं नाही की फक्त वन वेच कॉन्व्हर्सेशन होते किंवा काय, असं पण नाही. त्यांनी त्यांचं पण मत मांडलंय, मला मांडू दिलंय आणि त्याच्यावरती काय जे बेस्ट असेल ते पण केलंय. हो, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मी पटकन बोलते. त्या मोमेंटवरती म्हणजे तिथे पण त्यांनी मला शिकवलं की श्रद्धा थोडं कामली हँडल करायला शिक गोष्ट. म्हणजे एक खूप म्हणजे त्यांचं खूप जास्त क्रेडिट आहे माझ्या, जसं त्यांनी मला घडवलंय. आणि मी हो आता ह्याच्यासोबत काम करते फील्डसोबत. तर असे बरेच अल्युमिनाय आता पासआउट झालेले आहेत आणि माझ्याकडे पण बऱ्याच संधी होत्या की मी एखाद्या कंपनीमध्ये जाऊन सॅलरीवरती जॉब करेन आणि त्या सगळ्या गोष्टी. पण मी असं ठरवलं की मला जर चान्स मिळालाय तर मी का नाही दिलं पाहिजे. तर ती एक मुवमेंट आणि जर हे करू शकतात, फ्युअल करू शकतात, तर मी का नाही करू शकत. तर मी असं ठरवलं की नाही मला करायचंय आणि मी करणार. आणि मी आत्ता जवळपास सरांसोबत 1-1.5 वर्ष झालं काम करते. मी जे आत्ता तुम्ही बाहेर सगळ्यांनी बघितलं असेल, चेअरमॅन जे सिप्लाचे आहेत त्यांनी आम्हाला स्कूल ऑफ सायन्स दिलेलं आहे. तर त्याचं प्रपोजलसुद्धा मीच लिहिलं होतं. हे मी प्राऊडली फील करून सांगू शकते. त्याच्यामध्ये ऑफकोर्स सगळ्यांचं क्रेडिट आहे आणि त्याच्यातून पण मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे फक्त मला सरांनी हे शिकवलं ना की चुका पण करून दिल्यात की ठीक आहे कर, तू त्या चुकीतून शिकशील. म्हणजे इतकं मला एक्सपोजर दिलं गेलेलं आहे आणि मी ऑफकोर्स थँक्यू म्हणेल सरांना की त्यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. आणि मी अल्युमिनाय किंवा आत्ता जे कोणी स्टुडंट्स इथे बसलेत, मी त्यांना पण अपील करेल की ही जी स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली आहे ही तुमच्यापर्यंत आणणं हे खूप जास्त अवघड आहे. कारण का आता मी पण खूप बऱ्याच अशा मीटिंग्स वगैरे अटेंड करते. CSRला जे हेड्स आहेत किंवा ज्या कंपनीजनी तुम्हाला दिली आहे स्कॉलरशिप,
त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांच्याकडून तेवढे फंड्स रेज करणं, ते पण खूप अवघड आहे आणि ते प्रत्येकाने जर कॅज्युअली घेतलं मग त्याची किंमत राहणार नाही. तर मला असं वाटतं की इथे जे कोणी पास आउट होतील, तुम्ही व्हाल, तर पुढे जाऊन आज जसं इव्हेंटमध्ये पण गव्हर्नर सरांनी जे सांगितलं की पुढे जाऊन जर आपण स्वतःला एक क्वेश्चन विचारलं की हो आपण समाजाला काय म्हणजे पुढे जाऊन जर विचारलं आणि आपल्याकडे असं त्याचं उत्तर पाहिजे की हो आम्ही नेशनचं ग्रो होण्यामध्ये खरंच आमचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याचं जर उत्तर तुमच्याकडे असेल तर खरंच मला असं वाटतं तुम्ही काहीतरी समाजाला देऊ केलंय. आणि ऑफकोर्स मी सगळ्यांना अपील करेल की प्लीज ज्या इन्स्टिट्यूशन्सनी तुम्हाला घडवलेलं आहे, ती जर तुम्हाला परतफेड करण्याची जर संधी मिळाली तर ऑफकोर्स प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे, प्रत्येकाने मदत केली पाहिजे. आणि ऑफकोर्स मला हेच सांगायचं आणि थँक्यू. मला वाटतं की ती प्रोफेसर पण होऊ शकते. एखादं लेक्चर तर ती नक्कीच घेऊ शकते ना दिवसातलं. बरं, आणखीन कोणाला प्रश्न आहेत का? अच्छा, इथे आहे. नमस्कार नावाचं सर, इथे माझं आहे. नाव सुप्रिया वेणुप्रे. माझा प्रश्न असा आहे की सर, जर तुम्हाला यशाचं गुपित सांगायचं असेल तर ते नेमकं काय असेल? कोणाच्या यशाचं? सरांच्या की विद्यार्थ्यांच्या? सरांशाच म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं असेल तर नेमकं ते काय असेल? एका वाक्यात बापरे एका वाक्यात सांगायचं ट्विट आहे म्हणजे सर, हां? ट्विट आहे. ट्विट आहे. आय थिंक परिश्रम करत जायचं आणि जसं मगाशी म्हणालात की आपली संधीचं सोनं करायचं. हे 2 गोष्टीवर जर आपण काम केलं तर निश्चित काम होऊ शकतं. हम्म. अजून कोणीतरी हा. हॅलो सर, माझं नाव गणेश. माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की राज्य पातळीवर सुरू केलेला हा फ्युलचा प्रवास तुम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्णय का घेतला? हं. आणि जे बाहेर देशात जातात विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कोणत्या संधी उपलब्ध करून दिल्या? नाही चांगला प्रश्न आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आपण बोललोय, पण तो बाहेर बाहेर जाण्यासाठी जा- कोणत्या संधी उपलब्ध हो. करून दिल्यात ते म्हणा. नाही खूप जसं मी JCCs म्हणालो तर ते तर आपल्या भारतातल्या झालं, पण बाहेरच्या सुद्धा ज्या IT ऑफशोर प्लेसमेंट्स आहेत त्याच्यावर पण आम्ही काम करतोय आणि त्यात फॉरेन लँग्वेज आपण जसं जपान आता खूप ओल्ड झालं आहे किंवा चायना पण ओल्ड एज कंट्रीज झाले, जर्मनी झाले, त्या फॉरेन लँग्वेजेस शिकवून विथ IT कौशल्य असं करून विद्यार्थ्यांना पाठवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि तो पण बऱ्यापैकी यशस्वी होतोय, कारण की ते लागणारं कौशल्य तिथे नाही आहे आणि फक्त लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे आणि ओल्ड एज झालेलं आहे आणि आपले सगळा युवाप्रधान देश आहे. हं. तर त्या युवाप्रधान देशाचं हे एक खूप महत्त्वाचा भाग आहे की आपण असं कौशल्य शिकवावं जे जगाला आपल्याला ह्युमन रिसोर्सेस प्रोव्हाइड करता येत. तर ते पण आपण काम करतोय. आणखीन इथे कोणाचा प्रश्न? हॅलो सर, माझं नाव साक्षी जाधव. माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या गरजू पण शिकण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्युल सुरू करताना तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? खूप अडचणी तर आपण मगाशी घेतल्याच, पण त्यातल्या त्यात सगळ्यात मुख्य अडचण म्हणजे विद्यार्थ्यांना हे पटवून सांगणं की हे शिष्यवृत्तीचं शिक्षण आहे, तुम्ही त्याला या. हे मला म्हणजे कदाचित उलटा अनुभव तुमच्याकडनं समजून. हां, आपल्याला असं वाटतं की कुणीही पण येईल, पण तसं नाही आहे. बरेच प्रयत्न करावे लागतात. दुसरं, मेहनत करून कौशल्य शिकून तुम्ही नोकरी करा, हे सांगणं आणि पटवून सांगणं हे सुद्धा खूप अवघड आहे. मला थोडंसं हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे. मग मुलांना असं का वाटतं की आपल्याला शिष्यवृत्ती नाही मिळू शकत, किंवा मग शिष्यवृत्तीतनं असं कोण शिक्षण देतं, असं का वाटत असावं मुलांना? तुम्ही त्यांच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? कारण इतर वेळेस तर मुलं आर्थिक मदतीसाठी आमदार, खासदार, नेते मंडळी, अगदी कंपन्यांकडे सुद्धा जातात, पण मग जेव्हा युनिव्हर्सिटी त्यांच्याकडे येते तेव्हा त्यांना का विश्वास नाही बसत? खरं तर शिष्यवृत्तीची संकल्पना ही शालेय शिक्षणापासूनची आहे, पण तरी पण जी खाजगी युनिव्हर्सिटी जेव्हा शिष्यवृत्ती देते, CSR माध्यमाच्या फंडाच्या माध्यमातून तुमचं शिक्षण करवते, याच्यावर ते विश्वास का नाही ठेवत? त्याचं कारण असं आहे की जाहिरातींमध्ये फीज ही खूप मोठ्या प्रमाणात लिहिलेली असते. म्हणजे अनेक ज्या त्यांच्या डोळ्यासमोर ज्या सगळे ऑप्शन्स असतात तिथे अगदी क्लिअर कट इतकं पैसे लागणार आहेत मला शिकायला, हे सगळीकडे बिंबवलं गेलं जातं. त्यामुळे असं काहीतरी जिओचं डाटा फ्री मॉडेल आहे हे त्यांच्या लक्षात येणं खूप वेळ लागतो. पण आपण आता बघितलं, जिओमध्ये पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला फ्री डेटा मिळाला, नंतर अनेक कंपन्यांनी सांगितलं की आमचा पण डेटा आता कॅरी फॉरवर्ड होणार, म्हणजे तो तेवढा GBचा, आणि मग सगळ्यांनीच ते अंमलात आणलं. तसं ह्याच्यात पण आहे की आपलं कॉर्पोरेट शिष्यवृत्तीने शिक्षण होऊ शकतं, ह्याचे उदाहरणं त्यांच्यासमोर न गेल्यामुळे, आणि त्याची पण एक प्रोसेस असते. किंवा शिष्यवृत्ती ही फक्त मला म्हणजे मी जर
खूप मेरिटचा विद्यार्थी असेल तरच मला मिळते, हा एक पण प्रश्न आपल्या शिष्यवृत्तीसाठी काय मार्क्सची अट असते? हो, आमचे साधारणतः 50% मार्क जर असतील तरी आम्ही त्याला शिष्यवृत्तीला हे देतो, प्राधान्य देतो. त्याची गरज कशी आहे आणि तो कुठल्या गरीब कुटुंबातनं आला ह्याचं पण आम्ही आकलन करतो. कुठल्या कुटुंबातनं, म्हणजे विशिष्ट समुदायातनं, समाजातनं त्यांचं रिप्रेझेंटेशन सुद्धा महत्वाचं हो विचारात घेतलं जातं हो का? हो. तर असे कुठले विद्यार्थी आहेत म्हणजे? म्हणजे अगदी हा म्हणजे आम्ही ऑक्युपेशन म्हणतो त्याला. हातकामगार आहेत, मजूर आहेत किंवा आपलं पेट्रोल पंपावर काम करणारे आहेत किंवा असे जे आहेत, असे जे गरीब टप्के आहेत, त्याच्यामध्ये आपण जास्त लगेच समजतं आपल्याला की बाबा हे हातमजूर आहेत, त्यांची कामकाज करण्याची पद्धत लक्षात येते की बाबा ह्यांचा एवढा इन्कमच नसेल, त्यामुळे आपण त्यांना मदत करू. म्हणजे जातनिहाय नाही नाही, किंवा नाही. समुदायनिहाय नाही करत, ही चांगली गोष्ट आहे. आणखीन? हा. नमस्कार सर, माझं नाव सान्वी आणि मला एक प्रश्न विचारायचा होता की फ्यूल ही एक खाजगी युनिव्हर्सिटी आहे. मग फ्यूल अशा एका खाजगी युनिव्हर्सिटीने जेव्हा असा एक प्रस्ताव किंवा अशी एक कल्पना समोर ठेवली की CSRच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, तेव्हा लोकांच्या किंवा फंडर्स और इन्व्हेस्टर्सच्या काय प्रतिक्रिया होत्या? आणि आत्ता फ्यूलने इतकी मोठी झेप घेतली आहे, तर त्यांची आत्ता काय प्रतिक्रिया आहे? ह्याच्याबद्दल काय सांगाल? आणि अगदी आम्ही म्हणजे आमच्या केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ह्याची एक केस स्टडीज लिहिली आता आमच्यावर फ्युएलवर हं. आणि ती प्रदर्शित पण झाली अरे वा. की फ्युएलनी कसा प्रवास केला भारतात आणि त्याचे आत्ताचे काय चॅलेंजेस आहेत. आणि त्यातलं एक चॅलेंजेस सान्वीनी सांगितलं ते आहे की खाजगी विद्यापीठ करताय मी किंवा पण हाच प्रश्न विचारला होता. सरांनी उत्तर न देता दिलं. माझ्या असं लक्षात आलं की माझ्याच प्रश्नांचे इम्प्रिंट भरपूर झालेलं आहे किंवा मग तुम्ही अपूर्ण उत्तर दिली असं त्यांना वाटतंय, म्हणून ते पुन्हा पुन्हा विचारतात. गुड थिंग. असं पत्रकार करत राहतात. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं की मग तो वेगवेगळ्या शब्दात पुन्हा पुन्हा विचारायचा असतो. तेच विद्यार्थी करतायत सर. नाही, आणि त्यांनी पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं आकलन खूप छान केलंय. हा. जर उत्तर नाही मिळालं ते पुन्हा माझा विचारतात. प्रश्न पोहोचलाय त्यांच्यावर, उत्तर नाही. उत्तर नाही पोहोचलं की लगेच विचारतायत. तर तो एक चॅलेंज आत्ताही आम्हाला आहे की तुम्ही एक सामाजिक संस्था म्हणून काम करत असताना एक फॉर्मल इन्स्टिट्यूशन कसं करू शकाल. आणि त्याचं उत्तर आम्ही शोधत चाललो आहेत की चांगलं अकॅडमिक्स, चांगलं स्कॉलरशिप्स, ठेवीवर व्याज देऊन शिष्यवृत्ती. आम्ही ही पण एक कन्सेप्ट सुरू केली की बाबा ठीक आहे, तुम्हाला आयुष्यभर आम्ही एवढे मुलं करू, ह्याच्यासाठी जर ठेवी आमच्याकडे ठेवल्या तर त्या ठेवीचं व्याज आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून देऊ आणि ते अखंड आयुष्यभर चालेल. म्हणजे हे तुमचं जरा जे एक्सप्लेन करा. हां, हा. ह्याला आपण जे हार्वर्ड, केम्ब्रिज असे विद्यापीठ आहेत तिथे खूप ठेवी आहेत. म्हणजे राष्ट्रपती ट्रम्पने सांगितलं की हार्वर्डमध्ये विद्यार्थी आणू नका बाहेरच्या देशातले. हा, हा. तेव्हा हार्वर्ड विद्यार्थ्यांनी विद्यापीठांनी सांगितलं नाही, आम्ही आणणार. म्हणजे तेवढी त्यांची पॉवर आहे, कारण की तेवढे त्यांच्याकडे इंडोमेंट्स आणि फंड्स अवेलेबल आहेत. मग हे कसे आले? तर हे फंड्स काही खूप मोठ्या दात्यांनी त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट त्यांच्या आठवणीमध्ये ठेवले आणि त्याच्या व्याजावर त्या संस्था आज खूप मोठ्या झाल्या. तर आपल्याकडे पण हे होऊ शकतं. आपण त्याचा ठेवी ठेवू शकतात आणि त्याच्या व्याजावर मुलं शिकू शकतात. हे मी तिथनं शिकलो आणि तेच मॉडेल आम्ही इथे आणलं आहे. तर मोठे दात्यांना आम्ही सांगतो की आम्ही तुमच्या पैशांना हात नाही लावणार. तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा. वाटल्यास जॉईंट नावाने ठेवा आमच्या, आम्हाला फक्त व्याज द्या आणि त्या व्याजावरचं शिक्षण आम्ही तेवढे मुलांना शिकवू. तर असं पण आम्ही एक युनिक मॉडेल तयार केलं. अरे वा, खूपच छान आहे. म्हणजे पैशांना हात न लावता मुलांचं शिक्षण त्याच पैशातनं त्याच करण्याची एक क्लुप्ती छान आहे. थोडासा प्रश्न मला विचारायचा आहे, तो म्हणजे सॉरी तुमची वेळ घेते, पण मला आता प्रश्न पडला म्हणून, की अशा पद्धतीनं जेव्हा विद्यार्थी ठेवींवर शिकत असतात तेव्हा या विद्यार्थ्यांच्या, म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात की रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून घेतल्या जातात कंपन्यांकडनं, तर कंपन्या स्वतः यांची भेट देतात का? म्हणजे नाही का, काही मुलांना जेव्हा काही लोक शिक्षण देत असतात, असे श्रीमंत धनाढ्य लोक, तेव्हा ते म्हणतात की मुलाची किती प्रगती हे आम्ही जाणून घेतो. तर त्या कंपन्या किंवा त्या व्यक्ती आहेत का मुळात, आणि त्या सुद्धा असं फॉलोअप घेत राहतात का? आणि विद्यार्थींची म्हणजे पर्टिक्युलर विद्यार्थी म्हणून ही स्कॉलरशिप किंवा हे CSR मधनं फंड दिला जातो का? विद्यार्थी म्हणजे कंपन्या पण आता खूप मॅच्युअर्ड होतात. आधी पहिले द्यायचे आणि मग विसरायचे असं नाही आता. आता त्यांचे अधिकारी लोक आयडेंटिफिकेशनमध्ये आहेत, इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये येतात, मुलांना भेटायला येतात, मग बोलतात त्यांच्याशी की अच्छा. कसं चाललंय, काय तुम्हाला अडचणी आहेत, कसं इम्पॅक्ट तुमच्यावर होतोय. तर हे सगळी प्रोसेस वर्षभर चालू असते. त्यांचे HR आणि एम्प्लॉई व्हॉलेंटिअरिंग पण एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कंपनीला वाटतं की आपले जर एम्प्लॉईज ह्यांच्याबरोबर बोलायला गेले तर त्यांचा पण आत्मविश्वास वाढतो की आपली कंपनी अजून चांगलं काम करते समाजासाठी. तर त्यांना एक तो पण ब्रँड क्रिएट करायचा असतो. तर त्यासाठी
ते आमच्याकडे येतात, त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करतात, त्यांना सपोर्ट करतात, मेंटरिंग करतात आणि मग ते पण इन्व्हॉल्व होऊन जातात. अशा प्रकारे कंपन्याज पण इन्व्हॉल्वड आहेत आणि स्पेसिफिक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती द्यायची याच्यापेक्षा त्या संस्थेला आपण एवढ्या विद्यार्थ्यांसाठी मदत करू असं जनरली ठरवलं जातं. आणि फार हे म्हणजे अगदी जसं आपण इन्व्हेस्टर ठरवतो ना, की ह्या कंपनीत गुंतवणूक करायची म्हणजे माझा शेअर चांगला होईल. तशाच पद्धतीने या कंपनीच्या फाउंडरकडे, या कंपनीचं सगळं लक्ष दिलं जातं. ट्रान्सपरन्सी चेक केली जाते, त्याचे सगळे अहवाल चेक केले जातात, रेफरन्स चेक होतात. हे सगळं करून आणि आता सोशल स्टॉक एक्सचेंज पण आहे, ज्याच्यावर तुम्हाला स्वतः लिस्ट करावं लागतं, तुमची सगळी माहिती टाकावी लागते आणि मग ती तपासली जाते आणि मग डिसाईड केलं जातं, की तुम्हाला आम्ही मदत करू, तुमचं सगळं काम योग्य आहे. अजून कोणाला प्रश्न आहे? नमस्कार सर, माझं नाव हर्ष चांदोरकर आणि परत एकदा माझा प्रश्न तोच असेल की मुलांच्या शैक्षणिक गुणांबरोबरच इतर कोणते गुण किंवा मौल्यवान कौशल्ये महत्त्वाची ठरतात आणि का? मगाशी सांगितल्यावर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी खूप आपण वाढत थोडासा असा हा मॉडिफाय करूया, ते म्हणजे मुलांना पुढे जाण्यासाठी, म्हणजे आत्ता मागचे 10 वर्ष आपण सोडू, पण त्यांना पुढच्या 10 वर्षांचा विचार करावा लागत असेल, तर पुढच्या 10 वर्षांचा विचार करताना कुठल्या गुण त्यांनी डेव्हलप केले पाहिजेत, कुठल्या स्किल्स त्यांनी डेव्हलप केले पाहिजेत, इनफॅक्ट त्यांनी त्यांची मेंटॅलिटी कशी बदलली पाहिजे, कारण पुढच्या 10 वर्षानंतर ते मेन प्रवाहात म्हणजे जॉबसाठी वगैरे जाऊ शकणार असतात. त्यामुळे हा म्हणजे अगदी ज्योतिष्यासारखाच प्रश्न आहे, की 10 वर्षानंतर काय होईल? हा पण कोणी सांगू नाही शकणार 10 वर्षानंतर काय होईल, कारण आपण तर विचार नव्हता केला, की फोनपे येईल आणि आपण वॉलेटच घेऊन नाही बरोबर. जाणार. तशा प्रकारे टेक्नॉलॉजी पण खूपच बदलते. म्हणजे खूप तज्ञांना पण खूप डिफिकल्ट जातं हे सांगायला, की 10 वर्षानंतर कोणतं करिअर म्हणजे चांगलं टेक्नॉलॉजी लर्न करणं हा हां. सुद्धा पुढच्या दृष्टीनं तयार होण्याचा म्हणजे एक भाग आहे. काय असेल पुढच्या 10 वर्षाचं आज सांगणं फार अवघड आहे, की ज्या रीतीने आपण आणि भारताचा जो प्रवास झाला आहे इतक्या वर्षात इतका फास्ट होतोय, की त्यामुळे खूप अवघड झालंय. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं म्हणून इंटेलिजन्स न राहणं हा प्रकार काही बरोबर नाही आहे. आपल्याला आपला कॉमन इंटेलिजन्स ठेवावं लागेल. म्हणजे ChatGPTचं उदाहरण हां, दिलं हां. होतं म्हणजे मगाशी. ह्युमन इंटेलिजन्स तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ॲटिट्यूड आणि स्वतःला अपग्रेड करत राहणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. येणारी टेक्नॉलॉजी बदलत जाईल का आज ही आहे, उद्या ती आहे, परवा दुसरी असेल. म्हणजे आपण आधी ऑर्कुट होतं, मग फेसबुक, मग आता इंस्टाग्राम जसं बदलत गेलं आपल्याला आता बाकीच्यांना तर माहीत पण नाही ते काय आहे. हां, हां. तर तशा टेक्नॉलॉजी बदलतील, पण तुमचे बेसिक जे स्किल आहेत बरोबर. त्याच्यामध्ये तुमचं ॲटिट्यूड, त्याच्यानंतर तुमचं न्यूमरसी, लँग्वेज आणि कम्युनिकेशन, त्याच्यानंतर तुमचं बेसिक तुमचा असलेला हातोटीपणा काम करण्याचा, हे सगळे कॉमन स्किल्स जे म्हणतो आपण, त्या स्किल्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी ज्या दिलेल्या आहेत 7 बेसिक स्किल्स त्या आता आल्याच पाहिजेत. त्याच्यानंतरचं पुढचं गोष्ट म्हणजे डोमेन ट्रेनिंग कॅन चेंज, बट युअर मेन गाभा जो ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड तुमचा आहे तो असलाच हवा आहे. हं, हं. सो तो माझा मेसेज राहील. अजून प्रश्न आहे? हां. नमस्कार सर, माझं नाव नेहा डिकले. तर माझा असा प्रश्न आहे की जेव्हा विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण होतं त्यानंतर त्याला नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी FUEL कशी मदत करते? हां, आम्ही खूप कॉमन इंटरव्ह्यूज घेतो, प्लेसमेंट फेअर्स घेतो. त्या विद्यार्थ्याला अशा सामूहिक परीक्षा पण असतात, की जॉब एंट्रन्स सारखे टेस्ट असतात. ते द्यायला प्रेरित करतो, जेणेकरून तो सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सिलेक्ट होऊ शकतो. इथे त्या कशा कंडक्ट केल्या जातात? म्हणजे कुठल्या इयरमध्ये केल्या जातात? कुठल्या इयरच्या कुठल्या सेम नंतर केल्या जातात? आणि सगळ्या विद्यार्थ्यांना ते अलाव केलं जातं का? की सगळ्या म्हणजे काही मोजक्याच विद्यार्थ्यांना संधी दिली जाते? प्रेझेंटी वगैरे बघून ती संधी अशी बाहेरच्या युनिव्हर्सिटीत असतं तसं? आपण ते म्हणतो ना 100% ऑफ एलिजिबल आर 100% प्लेसमेंट असं जे प्रकार आहे, हं. त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही एक हे करतो, की जरी तो पूर्ण हे नसेल, अटेंड नसेल केला किंवा काय असेल, आपण त्याला संधी द्यायचा प्रयत्न करतो. संधी मग कदाचित काय होतं, की चांगले टॉप 10 कंपन्या असतील तर त्याचा स्कोरच तेवढा नसेल तर ते सगळ्यांना नाही मिळत. पण थोडेसे ॲव्हरेज कंपनी मिळू शकते किंवा ॲव्हरेज पॅकेज मिळू शकतं. असं पण आपण करतो आणि कंपन्यांना आपण बोलवून त्यांच्या टेस्ट घ्यायला लावतो. सायकोमेट्रिक टेस्ट असतील, ॲप्टिट्यूड टेस्ट साधारणतः लास्ट इयरला किंवा मिड 6th सेमला जर 4 वर्षाचा कोर्स असेल तर. नाही 3 वर्षाचा असेल तर 5th सेमला आपण त्यांना विद्यार्थ्यांना ती टेस्ट करायला लावतो. अच्छा. नमस्कार सर, माझं नाव स्नेहल कळमकर आहे. सर, फ्युलला 19 वर्ष पूर्ण झालेत आणि या क्षणी तुमच्या मनात त्याच्याबद्दल जसं फ्युल उंचावर पोचतो आहे, तर या क्षणी तुम्हाला काय भावना आहे तुमच्या मनात? आणि जसं पुढील काळात फ्युलची काय दिशा आहे आणि त्याचे काय स्वप्न आहे हे आम्हाला कळवाल तर आम्हाला ऐकायला आवडेल.
नाही, खूप छान वाटतं कारण की अनेक आपल्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी ॲप्रिशिएट केलं आहे. अनेक राजकीय, सामाजिक जे सगळे लोकं आहेत त्या क्षेत्रात आपल्याला पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे खूप छान वाटतं. पण अजूनही खूप काम करायचं आहे आणि माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना पण आहे की आपण पण आपला महाराष्ट्र घडवला पाहिजे. त्यामुळे आपण पण मदत केली पाहिजे. आपल्याला जे काही करता येणं शक्य आहे ते करायचं आहे. अनेक कंपन्यांना CSR पण द्यायचाच आहे. माझी त्यांना पण अपील आहे की ते पण पुढे यावं आणि अशा संस्थांना शोधावं की ज्यांना असं काम त्यांनी केलं आहे, त्यांना तुम्हाला जर वाटत असेल तर त्यांना मदत करावी जेणेकरून तो प्रकल्प पुढे जाईल. आणि माझं अजून उद्योजकांना पण एक आव्हान आहे की तुमचं जे कौशल्य तुम्हाला पाहिजे ते मी युनिव्हर्सिटीजना, माझ्यासारख्या संस्थांना जर सांगितलं ओपन लिहून, म्हणजे आत्ता सगळी ओरड आहे की जे आम्हाला पाहिजे ते मिळत नाही. पण एक्झॅक्टली काय करायचं आहे? तर ते जर तुम्ही पण आले आणि आमच्या शिक्षकांना पण इंटर्नशिप दिले कंपनीमध्ये की 1-2 महिने तुम्ही शिका कंपन्यांमध्ये येऊन की काय तुमच्या पगारावर त्यांच्याकडे शिक्षण तिकडे द्यायचं. शिक्षण घ्यायचं. म्हणजे ते शिक्षण पुन्हा वापस विद्यार्थ्यांना मिळेल. नाहीतर काय होतंय की आपण तर शिकवतोय पण आपला सिलेबसच त्यांच्या अपेक्षेला मॅच नाही होत आहे. मग त्याच्यामुळे ती तफावत खूप होतीये. तर इंडस्ट्रीजचं पण मला असं वाटतंय की खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि अजून एक माझं म्हणणं आहे की आपल्याकडे खूप अवाढव्य फीज खूप वाढलेल्या आहेत. आणि शिक्षण क्षेत्र हे खूप तसं पाहायला गेलं तर जर्मनीमध्ये, जपानमध्ये शिक्षण मोफतच आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मोफत आहे. आणि असं नाही फक्त मुलींसाठीच आहे, मुलांना आणि मुलींसाठी दोघांसाठी आहे. कारण की शिक्षण मोफत केलं तर कंपन्यांना त्याचा फायदा होणार. कंपन्यांचा प्रॉफिट झाला तर GDP वाढणार. GDP वाढले की देश चांगला होणार. पण आता काय होतं, चांगलं शिक्षणच नाही मिळालं म्हणून मग तो सगळा लूप क्लोज नाही होत आहे. तर त्यामुळे माझं आव्हान आहे की हे शिक्षण कसं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगल्या कमी दरामध्ये किंवा अगदी शिष्यवृत्तीमध्ये मिळेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. म्हणजे हे एकाचं नाही आहे. तरी योगायोगाने महाराष्ट्रात चांगलं आहे की महिलांचं शिक्षण आता मोफत घेण्याचा निर्णय खूप वर्षांनी आपल्या सरकारने केला आहे. पण तो खूपच स्वागतार्ह आहे. असे जर सगळे निर्णय झाले तर आय थिंक कदाचित शिक्षण दर्जेदार शिक्षण मोफत मिळायला लागलं तर कंपन्यांचे ग्रोथ होईल, उद्योजक पैसे मिळवतील आणि पुन्हा विद्यार्थ्यांसाठी ते चांगलं होईल. अजून आहेत प्रश्न? त्यांचे प्रश्न संपले असले तरी मला एक प्रश्न आहे, ते म्हणजे की विद्यार्थी विश्वास ठेवत नाहीत, आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही. पण विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं विचार करावा युनिव्हर्सिटीचा, ज्या स्वतःहून स्कॉलरशिपसाठी अप्रोच करतात? कारण फसवेही असू शकतात. अनेक म्हणजे विद्यार्थ्यांचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो आणि आपण पाहतो आहोत. तर त्या दृष्टीनं हा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी चेकलिस्टमध्ये ठेवून त्या गोष्टी पाहाव्यात त्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा त्या शिक्षण संस्थेमध्ये आणि त्यानंतर त्यांची स्कॉलरशिप घ्यावी की नाही याचा विचार करावा? नाही, अगदी चांगला प्रश्न विचारला. आणि आजकाल सायबरचं अनेक चॅलेंजेस आहेतच. विद्यार्थ्यांनी ती शिष्यवृत्तीची ऑफिशियल वेबसाईटवरच अप्लाय करावं, त्याची खात्री करून घ्यावी. माझी विद्यार्थी किंवा त्या संस्थेला भेट घेऊन स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन ती शिष्यवृत्ती आहे की नाही हे बघावं. थोडा CSR हा विषयाचा पण अभ्यास करावा की CSR शिष्यवृत्ती म्हणजे काय, का द्यावी लागते कंपन्यांना, हे पण त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि पालकांना पण माझं आव्हान आहे, पालक आणि चुका या 2 भाषा सगळीकडे उपलब्ध आहेत. पालक खूप दडपण देऊन त्यांना म्हणतात, "अरे मला काही शिष्यवृत्ती वगैरे काही नको, मी तुझ्यासाठी पैसे खर्च करणार आहे, मी कष्टच तुझ्यासाठी करतोय." त्यामुळे कदाचित ते कधी-कधी म्हणतात की "नको तू अशा सगळ्या ह्याच्यात भानगडीत पडू, तू शिक." पण परदेशातली फी, त्याचं जाण्याचं खर्च हा खूप अवाढव्य असतो, तो परवडा नसतो. त्यामुळे तो सुद्धा आहे अवेलेबल, हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आणि खूप मोठ्या-मोठ्या लोकांचं पण आत्मचरित्र वाचलं पाहिजे की त्यांनी कसं शिक्षण केलं. त्यात तुम्हाला असंख्य लोकांचं आत्मचरित्रामध्ये दिसेल की त्यांनी शिष्यवृत्तीवर शिक्षण केलं, मोठ्या कंपनीचा आधार घेतला आणि मग पुढे गेलं. तर हे जर समजलं तर लक्षात येईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. अगदी परदेशापर्यंत मजल मारली. तर आपल्याशा गप्पा रंगत राहतील, मला प्रश्न सुद्धा भरपूर पडत राहतील. पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की सामाजिक भान ठेवून पुढे विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देश घडवण्यासाठी सर तुम्ही हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे तो निश्चितच स्तुत्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा वर्धापन दिनानिमित्त. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की सरांसाठी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या मनात शिक्षणाच्या अनुषंगानं, शिष्यवृत्तीच्या अनुषंगानं काही प्रश्न असतील तर ते तिथं कमेंट बॉक्समध्ये कळवा. ते आपण सरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमचं ईमेल ID किंवा असं काही सोडलं तर मग सरांपर्यंत ते पोहोचवून ते त्याला रिप्लाय करू शकतील. तुम्हाला आजची ही चावडी कशी वाटली हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. आत्ता आमची सगळ्यांची इथं थांबण्याची वेळ झालेली आहे. ही चावडी पाहिल्याबद्दल धन्यवाद.